कि नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते कि नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम शरणागत दीनार्थ सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणतास्मतां सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनूजवनकृशाणं ज्ञानिनामाग्रगण्यं कि सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। पवनतनयसङ्कटहरणमङ्गलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। देवीचं एक मराठी भजन आहे, वाणीला पवित्र करण्याकरता त्या भजनापासून कथेमध्ये प्रवेश करू। ज्यांना माहिती आहे त्यांनी म्हणा पाठीमागे, नाहीतर मग आपण मनातल्या मनात देवीचं स्मरण करा। आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, पर तू चुकू नको अंबाबाई। आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, तू चुकू नको अंबाबाई। तुझे नाव आनंदी साजे, तुझे सगुण रूप विराजे, तुझा महिमा त्रिभुवन गाणे, तुला बहती सन मुनि साजे, गुण गाती वेद शास्त्रेहि, तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, पर तू चुकू नको अंबाबाई। आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, तरी तू चुकू नको अंबाबाई। अनाथ दीन भिकारी, तू समर्थ प्रभु अधिकारी, आम्ही पतित पात की भारी, तू पावन विश्व संभारी, तू पर्वत आम्ही रजराई, तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, पर तू चुकू नको अंबाबाई। आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, पर तू चुकू नको अंबाबाई। श्री राधे
जडमूढ प्राणी जडमूढ प्राणी चैतन्य स्वरूप तू शहाणी फुटबोबडी आमची वाणी तू वधू नको आमच्या वाणी आम्ही रांगू तू उभी राही तू चुकू नको अंबाबाई अग तू चुकू नको अंबाबाई परी तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई अग तू चुकू नको अंबाबाई परी तू चुकू नको अंबाबाई पुत्र म्हणून होऊ तू नको कुमाता होऊ आम्ही विषय ढेकळे खाऊ तू ज्ञानामृत दे खाऊ आम्ही रडू तू गाणे गाई तू चुकू नको अंबाबाई अग तू चुकू नको अंबाबाई परी तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई अग तू चुकू नको अंबाबाई परी तू चुकू नको अंबाबाई चातक जीवन कष्टी करी कृपामृताची वृष्टी म्हणे विष्णुदास धरी पोटी अपराध आमचे कोटी सदा आठवण असू दे हृदयी तू चुकू नको अंबाबाई परी तू चुकू नको अंबाबाई अग तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई अरे तू चुकू नको अंबाबाई परी तू चुकू नको अंबाबाई दोन जण कोणी पण या मोठाले हार काल छोटा देतो कोणी पण या दोन जण जे उपस्थित असते और वृंदावन का कण कण बोले श्री राधे राधे श्री राधे राधे श्री राधे राधे बोले श्री राधे राधे ओ जमुना जी की लहरें बोले श्री राधे राधे श्री राधे राधे श्री राधे राधे श्री राधे राधे जय राधे राधे श्री राधे राधे जय राधे राधे ओ श्री राधे राधे जय राधे राधे श्री
पर्वत बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे, श्री राधे राधे, श्री राधे राधे। अमरो धन राधा श्री राधा, श्री राधा अमरो धन राधा श्री राधा, श्री राधा। परम धन राधा श्री राधा, राधा राधा परम धन राधा श्री राधा, राधा राधा अमरो धन राधा श्री राधा, श्री राधा अमरो धन राधा श्री राधा, श्री राधा। राधे 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 राधे, जय राधे 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 राधे, बोलो राधे 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 राधे, जय राधे 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 राधे, जय राधे 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 राधे। नमः कुंज विहारिण्य स्वामी श्री हरिदासाय, गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जो को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को वास, श्री वृंदावन को वास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद बंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। जरा दोनों हाथ उठा करके बोलिए शेरा वाली माता की जय, वैष्णो देवी माता की जय, बोल स्वामिनी तुळजा भवानी माता की जय, रेणुका माता की जय, महालक्ष्मी माता की जय, सप्तश्रृंगी वनी माता की जय, श्रीमद देवी भागवत महापुराण की जय, जय, बोधेश्वर भगवान की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदम्बा कुलस्वामिनी तुळजा भवानी आदि भगवती आदि शक्ति का चरित्र देवी भागवत कथा इस संसार में 25 गुणों से ज़्यादा गुणों की प्राप्ति कराने वाला है। शारदीय दुर्गा नवरात्रि महामहोत्सव के पावन उपलक्ष्य में बोधेगांव ग्रामवासियों के द्वारा एवं श्री रेणुका माता तरुण मित्र मंडल के द्वारा 9 दिवसीय श्रीमद् देवी भागवत कथा का आयोजन यहाँ पर किया गया और आज कथा का चतुर्थ दिवस है। पूर्व 3 दिनों से यहाँ पर बह रही ज्ञान सरिता, इसमें स्नान करने के लिए आप और हम सभी यहाँ पर उपस्थित हुए हैं। आज भी जो कथा प्रेमी यहाँ पर उपस्थित है सभी भक्तों को राधे राधे।
जय श्री राम. ओम नमः शिवाय. जय माता दी. जय गो माता दी. श्री गुरुदेव. जय गुरुदेव. हरिओम तत्सदिती. कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो. राजा परीक्षिती भागवतातली कथा. देवी भागवतात त्याचं वर्णन आलं दुसऱ्या स्कंदात की राजा परीक्षितीला तक्षक नागानं दंश केल्यामुळे राजा परीक्षितीची मृत्यू झाली होती आणि जन्मेजयाने आपल्या वडिलाला मोक्ष मिळावा म्हणून किंवा आपल्या वडिलाच्या वधाचा बदला घ्यावा म्हणून उत्तुंग ऋषींकडून सर्पसत्र यज्ञ सुरुवात केला. आवाज येतोय माझा सगळ्यांना? जगातले सर्वात मोठमोठाले सर्प नाग वगैरे त्या यज्ञकुंडात पडू लागले. तक्षक नावाचा नाग इंद्राच्या सिंहासनाच्या पाठीमागे लपला आणि इंद्रासहित तक्षकाला उत्तुंग मुनीनं तिथे हवनकुंडामध्ये टाकण्याकरता बोलवल्यावर तिथे आस्तिक मुनींचं प्राकट्य झालं आणि आस्तिक मुनींनी तक्षकाला जीवनदान दिलं आणि जन्मेजयाला पश्चाताप झाला की जिसने मेरे पिता को दंश किया था वो बच गया तो क्या मतलब. तितक्यात तिथे महर्षी वेदव्यासांचं प्राकट्य झालं आणि महर्षी वेदव्यासांनी जन्मेजयाच्या मनातल्या सगळ्या शंका काढल्या आणि त्याला सांगितलं तू चिंता मत कर क्योंकि तेरे पिता परीक्षित को मेरे पुत्र शुकाचार्य ने भागवत सुनाई थी, मैं तुझे देवी भागवत सुनाता हूँ. म्हणून व्यासानी मुख्य तृतीय स्कंदाला प्रारंभ आहे. महर्षी वेदव्यासांनी जन्मेजयाला 9 दिवसाची देवी भागवत कथा सांगितली. निसंकोच तेरे पुत्र को मोक्ष मिला है, इसमें कोई संदेह नहीं, लेकिन तभी भी यदि तुझे शंका है तो मैं तेरे शंकाओं का निरसन करता हूँ. मैं तुझे माता रानी का देवी भागवत सुनाता हूँ. तर जन्मेजयानं विचारलं ही दुर्गा कोण आहे, अंबा कोण आहे. बरेच नावं देवीचे पुढे आपण ऐकू आजपासून. देवीचं एक नाव आहे अंबा, अंबिका, चंडी, चंडिका, काली, काल रात्रि, ऐसे बहुत सारे नाम हैं. तर जन्मेजयाने विचारलं ही अंबा कोण आहे. जन्मेजय उवाच भगवन भवता प्रोत्तम यज्ञमंबाभिदं महत सा का कथम समुत्पन्ना पुत्रक समाच किंगुणा. ज्या देवीबद्दल तुम्ही मला सांगता आहात, जन्मेजय म्हणाला महर्षी वेदव्यासांना, ही देवी म्हणजे कोण. आत्तापर्यंत देव ऐकले बुवा मी, ब्रह्मा विष्णू महेश, पण देवी कोण आहे मला नाही माहिती. ही अंबा कोण आहे जिचा तुम्ही यज्ञ करायला सांगताय. नुसतं भागवत नाही, देवीचं मंदिर बांधायला सांगितलं जन्मेजयाला व्यासांनी. मंदिर बांधून यज्ञ करायला सांगितला आणि यज्ञ करून मग त्या देवी भागवताची कथा मी तुला सांगतो म्हणाले. मग ही देवी कोण आहे विचारल्यानंतर व्यासाने सांगितलं आदी माया, आदी शक्ती, पुरुषाधीन राहणारी, प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी एकत्व पावलेली, जगताची उत्पत्ती करणारी, जगताचे पालन करणारी, योग्य वेळी लय करणारी, ती सर्व प्राण्यांची व देवांचीही माताच. ती जन्म मरण रहित असून परिपूर्ण आहे. सगळ्या देवांची माता आहे. आपण 2-4 आरत्या म्हणतो, शेवटी 5-7 आरत्या म्हणतो ना मराठीच्या, त्याच्यामध्ये जी मुख्य नवरात्रीची आरती आहे त्याच्यामध्ये हे तिन्ही देवता देवीची पूजा करतात. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूज, हे ऐका नाही त्याच्यात, पूजन करीती हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो कार्य गरजतीन काय महिमा वर्णो तिचा हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. हे तर आहेच. आणखीन प्रमाण जर का पाहायचं असेल तर भगवान परशुराम कोण आहे, भगवान विष्णूचे अवतार आहे. 22 अवतारापैकी एक अवतार आहे. आणि ही जी आपली रेणुका माता आहे, हे तुमचं जे रेणुका माता मंडळ आहे आणि माहूरगडचा हा जो माता रेणुकेचा तांदळा आहे, ही माता रेणुका भगवान परशुरामाची आहे, आई आहे. आणि परशुराम हे भगवान विष्णूचे अवतार आहे, म्हणजे देवाची आई आहे. आरतीतच आहे ना, जय देवी अंबाबाई परशुरामाचे आई, आरतियो वाळीना माझे रेणुकाई. जय देवी अंबाबाई.
पुरुषाधीन राहणारी. मग ही देवी कोण आहे तिची कथा सांगताना पुढे सांगितलं, आपल्याला आत्तापर्यंत एकच माहिती आहे, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश बोली जेत, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप. ब्रह्मा विष्णू महेश जगाचे मूळ आहे बाकी ग्रंथात, परंतु देवी भागवतामध्ये तसं नाही सांगितलं. देवी भागवतामध्ये सांगितलं ब्रह्मदेव सृष्टी बनवतात, पण देवीच्या शक्तीनं किंवा देवीच्या कृपेनं. भगवान विष्णू जगाचं भरण पोषण करतात जगदंबेच्या कृपेनं. नोहे नोहे भगवान शंकर जगाचा संहार करतात तेही देवीच्या कृपेनं. पुढे कथा सांगितली की ब्रह्मा विष्णू आणि महेश, जन्मेजय राजाला व्यास सांगतायत ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवता शक्ती होऊन पडलेले होते, शक्तिहीन होऊन. अजिबात शक्ती नव्हती यांच्यामध्ये, उठण्याची सुद्धा, म्हणजे बिलकुल शक्तिहीन होते. आणि शक्ती द्यायचं काम कोणाचं आहे? दुर्गा सप्तशती इथे कोण कोण वाचतं? या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दिलाय ना त्याच्यामध्ये. चालण्याची शक्ती, झोपेतून उठण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, जेवण करण्याची शक्ती सुद्धा देवी देते. म्हणून तुम्ही इथे बसलेल्या सगळ्या ज्या माता माऊली आहात ना, तुमच्यामध्ये साक्षात जगदंबेचा वास आहे. दुर्गा सप्तशतीच्या वर्णना अनुसार. आणि आमचे जेवढेही इथे हे जे बसलेत बंधू बांधव, आमच्या सगळ्यांमध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास आहे श्रीमद भगवद्गीतेच्या अनुसार. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन. सगळ्यामध्ये, सगळ्या पुरुषांमध्ये कृष्ण आहे. आणि जगातल्या जितक्याही तुम्ही माता भगिनी आहात तुमच्यामध्ये जगदंबा देवी आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे तिन्ही देवता जे आहेत, हे तिन्ही देवता झोपलेले होते, यांना उठता येत नव्हतं. ही कधीची गोष्ट आहे माहिती का? देवीला आदिशक्ती म्हटलंय. सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्तितु सनातनम. जगामध्ये जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सगळ्यात अगोदर देवी होती. देवीला वाटलं संसार बनवण्याकरता, सृष्टि को बनाने के लिए, इसको पालने के लिए और इसको मिटाने के लिए 3 देवताओं की जरूरत है. देवीच्या आज्ञेनं ब्रह्मा विष्णू महेश तिघजण झोपलेले असताना देवीनं यांना शक्तियुक्त केलं. हे शक्तिहीन होते तिघजण, शक्तियुक्त केलं, यांना शक्ती दिली. आणि शक्ती देऊन तिघांना झोपेतून उठवलं. कोणाला? ब्रह्मदेवाला, विष्णू परमात्म्याला आणि शंकराला. तिघांना झोपेतून उठवून देवीनं सांगितलं माझ्या आज्ञेनं ब्रह्मदेवा तू सृष्टी बनव, विष्णू तू सृष्टीचं भरण पोषण कर, आणि शंकरा तू सृष्टीचा संहार कर. या तिघांना असे कार्य सोपवून देवीनं आपल्या शरीरातून 3 देव्या निर्माण केल्या. पुन्हा शब्दाकडे नीट लक्ष द्या. हे तिघजण झोपलेले होते अगोदर, तिघांना शक्ती दिली, तिघांना उठवलं, तिघांना 3 जबाबदाऱ्या दिल्या ब्रह्मा विष्णू महेशाला. आणि देवीनं आपल्या शरीरातून 3 देव्या निर्माण केल्या आदिशक्तीनं. पहिली देवी निर्माण केली, तिचं नाव सांगितलं ब्रह्मानी. ब्रह्मानी तिच्यामध्ये राजसी शक्ती होती आणि तिचं नाव सावित्री. आपल्या शरीरातून ब्रह्मानी नावाची स्त्री शक्ती निर्माण करून राजसी शक्तीनं तिला युक्त करून ब्रह्मदेवाला ती बायको म्हणून दिली देवीनं. ब्रह्मानी उर्फ सावित्री, ब्रह्मा की पत्नी. दुसरी शक्ती ती सात्विकी शक्ती होती. तिच्यामध्ये सत्वगुण होता, सात्विकी शक्ती होती. आणि तिचं नाव होतं वैष्णवी, विष्णूची पत्नी उर्फ लक्ष्मी. आपल्या शरीरातून सात्विकी शक्ती निर्माण केली, तिचं नाव वैष्णवी. वैष्णवी उर्फ लक्ष्मी, विष्णूची पत्नी वैष्णवी, ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री उर्फ ब्रह्मानी. वैष्णवी उर्फ लक्ष्मी भगवान विष्णूला पत्नी म्हणून दिली. तिसरी शक्ती बनवली, तिच्यामध्ये तामसी शक्ती होती. तामसी शक्तीनं युक्त असलेली रुद्राणी नावाची शक्ती बनवली. रुद्र की पत्नी रुद्राणी, मानी की माँ सती या पार्वती भी समझ सकते हो. ये तीनों स्त्री शक्तियाँ बना करके आदि शक्ति ने इनको दे दी. तुम अकेले नहीं है, ये मेरी जो अवतार हैं, ये मेरी जो शक्तियाँ हैं, या मैं आप तीनों को पत्नियों के रूप में दे रही हूँ. हां, आता काय काय राहिलं सांगा. तिघजण झोपलेले होते, तिघांना उठवलं, तिघांना 3 कामं दिले. तुम संसार बनाओ ब्रह्मा जी, नारायण को कहा तुम पालो, और शंकर को कहा उचित समय में तुम तीसरी नेत्र के द्वारा इसको
इसका संहार कर डालो, डिस्ट्रॉयड ऑल ऑफ देम, मिटा डालो इसको. पण एकट्यांना करमणार नाही म्हणून तिघांना 3 बायका दिल्या. आता काय राहिलं? जागा पाहिजे ना राहिला. यांना जागा दाखवण्याकरता देवीच्या इच्छेनं तिथे एक विमानाचं प्राकट्य झालं आणि देवीनं ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या बायकांना विमानामध्ये बसवलं आणि देवीनं विमान आपल्या पाठीमागे घेतलं. देवी या तिघांना ब्रह्मा विष्णू महेशाला विमानातून घेऊन जाऊ लागली आपल्या पाठीमागे. सिंहावर बसलेली जगदंबा अष्टभुजा आहे. ब्रह्मलोकामध्ये ते विमान उतरलं आणि ब्रह्मलोकातून त्या विमानातून ब्रह्मा विष्णू महेश त्या तिघांच्या पत्न्या खाली उतरल्या आणि उतरल्यानंतर जेव्हा त्यांनी त्या ब्रह्मलोकामध्ये दृश्य पाहिलं, अतिशय आश्चर्यचकित. तीनों देवताओं के पैरों के नीचे से जमीन खिसक गई. क्यों? ज्या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाला शंकराला आणि विष्णूला नेलं, त्या ब्रह्मलोकामध्ये पहिल्यापासून एक ब्रह्मदेव ऑलरेडी बसलेला होता सावित्री सोबत. हा तो मैं कौन हूं? तर मग देवीने सांगितले, मेरी ही इच्छा से हर युग में ब्रह्मा का जन्म होता है, मेरी इच्छा से हर युग में विष्णू का जन्म होता है. पण हरकत नाही, हा जरी ब्रह्मदेव असला तर मुख्य ब्रह्मदेव तू आहे. हे तुझं ब्रह्मलोक आहे आणि इथून तू संसाराचं काय करायचं? विस्तार करायचा, युटिलायझेशन करायचं, संसाराचा विस्तार करायचा. इथून त्रिलोक बनवायचं, इथून 14 मनवंतराची रचना करायची, इथून 7 पाताळ बनवायचे, अतल वितल सुतल तलातर महातल रसातल पाताळ. इथून 7 स्वर्ग बनवायचे, भुरलोक भोरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक विष्णुलोक. इथूनच हा मृत्यूलोक बनवायचा. इथूनच श्वेत 40 प्रकाशी कल्प वगैरे जे खगोल भूगोल सांगितलंय देवी भागवतात. ब्रह्मदेवाला ब्रह्मलोक देऊन टाकला. असंच विमान विष्णू लोकात गेलं, तिथेही विष्णू परमात्मा बसलेले आहे. विष्णूला विष्णुलोक देऊन टाकला आणि शंकराला कैलास लोक देऊन टाकला. आणि मग भगवान विष्णूंना लक्षात आलं की सगळ्यांची जननी जगदंबाच आहे. आणि मग भगवान विष्णू देवीची महिमा शंकराला आणि ब्रह्मदेवाला रस्त्यानं जाताना सांगू लागले की नमो देव्यै प्रकृते च विधात्रे सततं नमः, कल्याणे कामदाये च वृद्धये सिद्धये नमो नमः. या तिघांना सगळ्या जबाबदाऱ्या दिल्यानंतर देवीनं देवीच्या बऱ्याच वेळेस देवी भागवत ऐकलं तुम्ही, देवीच्या गावाचं नाव सांगा, मला फुल गॅरंटी आहे काय की तुम्हाला माहिती आहे म्हणून. विष्णूचं शब्दागड नीट लक्षात घ्या. विष्णूचं वैकुंठ, शंकराचं कैलास, ब्रह्मदेवाचं ब्रह्मलोक, इंद्राची अमरपुरी स्वर्ग, ज्याला काही नाही लागत त्याला मोक्ष, राधाकृष्णाचं गोलोकधाम, गणपतीचं गणेश लोक. हां, देवीचं नाही माहीत. देवीच्या धामाचं नाव सांगितलं मणिद्वीप. काय नाव सांगितलं? मणिद्वीप. ते वरती नाही आहे, खाली समुद्रात आहे. 7 समुद्र पार करून जायचं. ब्रह्मा विष्णू महेशाला झोपेतून उठवलं, तिघांना 3 बायका देऊन टाकल्या एक एक, आहे की नाही? ब्रह्मदेवाला सावित्री, शंकराला पार्वती, भगवान विष्णूला लक्ष्मी. तिघांना 3 लोक दिले. एकाला सांगितलं तुम बनाओ संसार को, तुम पालो नारायण, तुम मिटा डालो शिव, अब चलो मैं तुम्हें अपने परम धाम का दर्शन कराती हूँ. और माता रानी ने, जगदम्बा देवी ने इन तीनों को पुनः विमान में बिठा करके अपने धाम की ओर उस विमान का प्रस्थान हुआ. पुढे देवी उड्डाण करते आहे, सिंहावर देवी चालते पुढे आणि पाठीमागून विमान येत आहे. देवी जेव्हा मणिद्वीपामध्ये घेऊन जाऊ लागली तेव्हा हे काही डोळे पाहतात आणि काही बंद करतात. काही असं दृश्य यांनी पाहिलं नव्हतं आधी ब्रह्मदेवन वगैरे. खाली पाण्यातून हे जेव्हा जाऊ लागले आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा हे विमानातून खाली उतरले ते अतिशय अद्भुत दृश्याचं दर्शन ब्रह्मा विष्णू महेश, सावित्री, लक्ष्मी आणि पार्वतीने केलं. की ज्या देवीने यांना मणिद्वीपामध्ये नेलं ती देवी तिच्या मणिद्वीपामध्ये विराट सिंह आहे आणि त्या सिंहावर बसलेली ही देवी, त्या देवीला हजारो नेत्र आहेत, हजारो हात आहेत आणि हजारो पाय आहे. म्हणजे हे देवीचं विराट रूप सांगितलं. जसं भागवतामध्ये भगवान विष्णूनं विराट रूप धारण केलं होतं आणि अर्जुनाला आपल्या विराट रूपाचं दर्शन करवलं होतं, तसं देवीचंही विराट रूप पाहून हे 3 जण घाबरले. देवीने सांगितलं घाबराव मत, मेरे पास में आओ, आओ मेरे पास. हे ब्रह्मा विष्णू महेश
जेव्हा विराट स्वरूपाच्या देवीच्या जवळ गेले तर जन्मेजयाला व्यासजी अतिशय अद्भुत कथा सांगतायत. हे तिघ जण देवी समोर असे बिलकुल नखासारखे दिसायला लागले. म्हणजे इतकं विराट रूप त्या देवीचं. हे ब्रह्मा विष्णू महेश देवीच्या पायाजवळ गेले असे बारीक दिसू लागले. देवीच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये, देवीच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या पांढऱ्या शुभ्र नखामध्ये ब्रह्मदेवाला सगळं जगत दिसलं चराचर. जसं भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये यशोदेला सगळं काय दिसलं होतं, पूरा संसार दिख गया था, पुरे संसार का दर्शन हुआ था ना. तसं देवीच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या पांढऱ्या शुभ्र नखामध्ये ब्रह्मदेवाला सगळं जगत दिसलं. काय दिसलं त्याच्यामध्ये? सगळ्यात आधी ब्रह्मदेवाला स्वतःचं ब्रह्मलोक दिसलं. देवीच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या पांढऱ्या शुभ्र नखात स्वतः ब्रह्मलोकामध्ये स्वतः बसलेला दिसला. स्वतःची बायको दिसली, विष्णू ब्रह्म. आणि मग ब्रह्मदेवाला वाटलंय नग भलतंच पॉवरफुल दिसतंय देवीचं. ब्रह्मदेवानं हात लावला देवीच्या नाकाला तर ब्रह्मदेव बाई झाला. आणि ब्रह्मदेवाच्या पाठीमागे विष्णू बाई झाले आणि शंकरही बाई झाले. काय कारण सांगा पटकन. हा, नुसतं देवी भागवत ऐकलं 9 वर्षापासून आणि विचारलं तर काहीच सांगत नाही. देवीच्या उजव्या पायाच्या, इसलिए मैंने पहले भी कहा था, अभी भी बोल के जा रहा हूं, बासमती खाने की आदत डालो. रायसन चावल में और बासमती में बहुत फर्क होता है प्यारे. कहने का तात्पर्य और अभिप्राय यह है, हे कशा करता शास्त्रामध्ये 2 दर्शन आहेत. ऐका, दत्तात्रयाची पूजा करताना बाईनं दत्तात्रयाच्या मूर्तीला कधीच हात लावायचा नाही. चुकून सुद्धा लक्षात ठेवा, विरोध काहीच नाही आहे. दत्तात्रयाचं दर्शन करताना बाईनं दत्तात्रयाला कधीच हात लावायचा नाही. माणसानं हात लावायचा आणि बाईनं हाताला हात लावायचा. उलट देवीची पूजा करताना, देव घरातली देवी नाही, मूर्ती नाही हा, पण मंदिरात जर का आपण समजा तुळजापूरला गेलो किंवा माहूरगडला गेलो तर मोठमोठाल्या ज्या देवीचे स्थानं आहेत तिथं माणसाला पूजेचा विशिष्ट अधिकार नाही. तिथं बाईने पूजा करायची असते, माणसानं बाईच्या हाताला हात लावायचा. हे त्याचं कारण देवी भागवतामध्ये सांगितलं आहे. ब्रह्मदेवानं डायरेक्ट देवीच्या नखाला हात लावला, ब्रह्मदेव बाई झाला. आणि पाठीमागं विष्णू आणि महेश उभा होते, शंकर ही बाई झाले. ऐसा क्यों हो गया? क्या गलती हो गई तुमसे? क्यों? क्योंकि तुमने तुम्हारी स्त्री शक्तियों को पीछे छोड़ दिया, उनका अपमान कर दिया और उनको छोड़ करके तुम सीधा मेरे दर्शन के लिए आ गए. मैं आदि शक्ति हूँ और आदि शक्ति होने के कारण मैं जागर स्त्री शक्तीचा आहे की नाही. म्हणून जगदंबा कोण आहे? ही जगातली आदि शक्ती आहे. खरी माता तुमची आणि आमची जगदंबाच आहे. प्रत्येक माणसाच्या 6 माता सांगितल्या आहेत. खरं आपल्याला जन्म देणारी काही एकुलती एक माता थोडीच आहे. नरदेहाला जो जन्माला आलाय त्याच्या 6 आई सांगितल्या आहेत धर्मशास्त्रामध्ये. 6. ही जगदंबा देवी एक सगळ्याची आई आहे. जगदंबा आदिशक्ती, रेणुका देवी, तुळजाभवानी, जी तुमची कोणी कुलस्वामिनी असेल, ही तुमची आमची सगळ्यांची आई आहे. एक ज्या पृथ्वीवर तुम्ही आम्ही जन्म घेतला ती पृथ्वी 2, गंगा माता 3, गौ माता 4, आपली जन्म देणारी आई 5 आणि आपली स्वतःची कन्या, आपली स्वतःची मुलगी 6. या 6 आई धर्मशास्त्रामध्ये माणसाच्या सांगितल्या. 6. स्वतःची कन्या सुद्धा आई आहे. स्वतःची आई आईच आहे. गायही आईच आहे. गंगा देखील आईच आहे. पृथ्वी सुद्धा आईच आहे आणि आदिशक्ती सुद्धा आईच आहे. म्हणून आई समोर बसताना एका मर्यादेचं पालन पुरुषाला करायला सांगितलेलं आहे. म्हणून विशिष्ट देवीचा अभिषेक करत असताना स्त्रीला विशिष्ट अधिकार आहे. जसं देवीला साडी काय माणूस नेसू शकतो का? बाईच नेसू शकते. देवीचा श्रृंगार सुद्धा करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जोगवा म्हणतोय मी, पण मी मागू शकतो का? भलाही तुम्ही देताय मला, पण मागायचा तुम्हाला आहे ना. हा विशिष्ट अधिकार जगदंबेनं सगळ्या जगातल्या माता माऊल्यांना आणि बहिणींना दिलेला आहे. तुमने तुम्हारे स्त्री शक्तियों का अपमान कर दिया, इसलिए तुम औरतें बन गई, तुम्हारे स्त्री शक्तियों को आगे भेजो. मग जेव्हा ब्रह्मदेवानं सावित्रीला पुढे केलं, भगवान विष्णूनं लक्ष्मीला पुढे केलं आणि शंकरानं पार्वतीला पुढे केलं आणि या आपल्या आपल्या बायकांना पुढं करून या 3 जे बाया झाले होते ना, या ब्रह्मा विष्णू महेशानं आपल्या बायकांच्या हाताला हात लावलं, तेव्हा हे माणसं झाले. आणि तेव्हापासून हे का लक्षात. अशा
बोलिये जगदंबा माता की जय. सगळे जण देवीची स्तुती करू लागले. अंबे एक करी उदास न करी, भक्तासी हाती धरी. विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी, दारिद्र्य माझे हरी. चित्ती मूर्ती बरी वरामय करी, ध्यातो तुला अंतरी. वाचा शुद्ध करी विलंबन करी, पावे त्वरे सुंदरी. माते एक विरे मला वर दे, दे तू दया सागरे. माझा हेतू पुरे मनात न उरे, संदेह माझा हरे. की जेणे पाप सरे कुबुद्धी विसरे, ब्रह्मक्य विसंचरे. देई पूर्ण करे भवाम बुद्धी, तरे अयसे करावे त्वरे. अनाथासी अंबे नको विसरूवो, भवसागरी सांग कैसा तरुवो. अन्यायी जरी मी तुझेले करीवो, नको रेणुके दैन्य माझी करूवो. नको रेणुके दैन्य माझी करूवो. नको रेणुके दैन्य माझी करू. देवीची स्तुती केली तिघांना देवीनं वरदान दिलं. जाओ तुम सुखी रहो. वेदांत कथेचं वर्णन केलं, देवीचं श्रेष्ठत्व आणि त्रिगुणांचं विवेचन सांगितलं. माझ्याच 3 गुणानं तुम्ही तिघजण युक्त आहात, ब्रह्मा विष्णू महेश. आणि माझ्याच 3 गुणानं युक्त असलेल्या 3 शक्ती मी तुम्हाला पत्नी म्हणून कार्य करण्याकरता दिलेल्या आहे. त्यांचा कधीही अपमान होता कामा नाही. स्वतःच्या पत्नीचा अपमान करणं म्हणजे साक्षात जगदंबेचा अपमान केल्यासारखं आहे. लक्षात घ्या. स्वतःच्या पत्नीचा अपमान करणं म्हणजे देवीचा अपमान केल्यासारखं आहे. विश्वब्रह्मांडाची उत्पत्ती सांगितली आहे पुढे. आणि त्यानंतर देवी भागवतामध्ये गुणांविषयी बोध केला. आणि पुढे जगदंबा या तिघांना ज्ञान देताना ज्ञान देऊन अंतर्ध्यान झाली. पुढे जन्मेजयानं महर्षी वेदव्यासांच्या चरणामध्ये प्रतिपादन केलं, नमस्कार केला आणि विचारलं, अशी एखादी कथा सांगा की देवीच्या भक्तीनं एखाद्या भक्ताचा उद्धार झाला असावा. काही विशिष्ट मंत्राचं दर्शन करवलं. देवी भागवतामध्ये एक मंत्र फार विशिष्ट सांगितला आहे, ज्याचा जप मला वाटतं की स्वामी समर्थ माता माऊल्यांना माहिती असेल. देवीचा 99 मंत्र अतिशय विशिष्ट आहे पूर्ण देवीच्या चरित्रामध्ये जर का आपण पाहिलं तर. पण त्या जपाचं असं महात्म्य आहे की तो जप मात्र स्नान होऊनच झाला पाहिजे. अनुष्ठानात्मक मंत्र आहे. जसं रामकृष्ण हरी किंवा जय जय रामकृष्ण हरी केव्हाही म्हणू शकतो, तसं ॲम ओम आपल्यासाठी आहे, पण खरा मंत्र आहे ॲम ह्रीम क्लीम चामुंडायै विच्चे. 99 मंत्र आहे, म्हणजे 9 शब्द आहे याच्यामध्ये. आणि याचा 9 लाख जप केल्यानंतर हा सिद्ध होतो मंत्र. हा जप विशिष्ट सांगितला आहे नवरात्रीमध्ये. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. त्याच्यामध्ये ओम ऐं एडक्याचं बरोबर वरती एक मात्रा, त्याच्यावर एक टिंब दिला की ते ऐं होतं. आणि ऐं या मंत्राला देवी भागवतामध्ये सारस्वत बीज मंत्र म्हटलंय. काय सारस्वत बीज मंत्र? हा ऐं हा मंत्र एका अज्ञान पुत्रानं सहज म्हणला होता, तर देवीनं त्याला दर्शन दिलं होतं. इतकं या मंत्राचं सामर्थ्य आहे. मग पूर्ण मंत्र जर का आपण म्हटलो तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. तर ती कथा काय आहे? कथा सांगताना सांगितलं की कौसल नावाच्या देशामध्ये एक ब्राह्मण राहत होते, देवदत्त. कौसो सत्यव्रतो नाम ब्रह्मणो द्विज सत्तमः, कस्मिन् देशे समुत्पन्ना कीदृशस्य वदस्व मे. व्यास महाराज जन्मेजय राजाला सांगतात की पूर्वी तमसा नदीच्या तटावरती एक कौसल नावाचा देश होता आणि त्या कौसल देशामध्ये एक देवदत्त नावाचे ब्राह्मण राहत होते. त्या देवदत्त नावाच्या ब्राह्मणाला पुत्र नव्हता, म्हणून त्यांनी आपल्या घरी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरवलं.
जुन्या काळामध्ये लोक यज्ञ करायचे डायरेक्ट पुत्र नसला की, आणि यज्ञानं निश्चित पुत्र व्हायचा. आणि यज्ञ करणं म्हणजे काय तोंडचा खेळ आहे का? खर्च लागतो ना त्याला. हाई देवी भागवत यज्ञच चालू आहे ना आपला. यज्ञ करायचे. देवदत्त नावाच्या ब्राह्मणानं यज्ञाचं आयोजन केलं आणि खूप सारे विद्वान ब्राह्मण बोलवले. त्या ब्राह्मणांना एक एक काम दिलं. मुनिश्रेष्ठ सुहोत्राला त्यानं ब्रह्मत्व दिलं, म्हणजे मंत्र तुम्ही म्हणायचे. याज्ञवल्कांना अर्धयुत्व दिलं. बृहस्पतीला होत्र, पहिल्याला प्रस्तुतत्व, गोभिलाला उद्गातुत्व. उद्गातुत्व म्हणजे संस्कृतमध्ये जेवढंही गायल्या जातं ते सगळं गोभिलाला दिलं. हे सगळं जे संस्कृत गायल्या जातं, भजे व्रजे कृष्णाष्टक समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपीच्छगोच्छमस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम भजे व्रजे कमंडलम समस्त पाप खंडनम समस्त पाप खंडनम. मला फक्त प्रमाण द्यायचं होतं म्हणून दाखवलं, आणि थोडासा रियाज पण होऊन जातो ना, थोडासा रियाज पण होऊन जातो. असं म्हटल्यानंतर हे भागवत कथेमध्ये म्हटलेलं आहे मी. आपली जी पितृपक्षामध्ये भागवत कथा झाली, जितकं पण असेल गोपीगीत जयती तेधिकम, गोपीगीत, हे सब संस्कृत में जो है, हे काम दुसऱ्याला जमत नव्हतं, ते दिलं गोभिल ऋषीला. आणि गोभिल ऋषीला ते काम दिल्यानंतर ते सगळे मंत्र गायनामध्ये म्हणू लागले, विणा वगैरे वाजवता वाजवता. आणि गोभिल ऋषी वेदाच्या ऋचाचं गायन करत असताना ते श्वास त्यांना रोखून धरावं लागल्यामुळे त्यांच्याकडून स्वरभंग दोष झाला. काय झालं? स्वरभंग दोष झाला, म्हणजे ते बेसूर झाले, बेसूर. आता इथं बेसूर वगैरे झालं तर चालतं, पण काही अनुष्ठान असलं त्याच्यामध्ये बेसूर होणं म्हणजे अवघड आहे. आणि बेसूर तोच होऊ शकतो ज्याचा रियाज नाही आहे. काय? ज्याचा रियाज नाही आहे. मी नाव नाही ठेवत आहे, ज्याचा रियाज नाही ते कोणीकडं. मला एक जण म्हणले काय काय महाराज उगा घरावानी वरडतात. म्हणलं वरडत असते बा, आपल्याला काय भैया, त्याला रियाज लागतो. थोडासा पेटी घेऊन बसलं पाहिजे. उषा काकू सकाळी थोडं सा नी रे ग म धनी सा, खालचे सूर लावले पाहिजे सकाळी, दुपारी मध्यम सूर लावले पाहिजे, मग नंतर कुठेतरी जाऊन वरती आवाज जातो. बिना रियाज के तो गायन में मजा नहीं साहब. तुम अच्छा हृदय से गाओ, भगवान भी आपका सुनने के लिए बेताब हो जाए. किसी शायर ने शेर में लिखा था, गाते हैं जगह जगह, क्या गाते हैं जगह जगह, जर्रे जर्रे पे साज है, पहुँचे जो वो भगवान के कान तक, वही तो सच्ची आवाज़ है और वही तो सच्ची गायन है. तुम्ही गायलेलं देवाच्या कानापर्यंत गेलं पाहिजे, आणि देव माझा ऐकतो याच भावनेनं आपण गायचं. लोगों को रिझाने के लिए नहीं गाना है, भगवान को सुनाने के लिए. भगवान तुम्हारे गायन से दौड़ा चले आए. नहीं तो हम संसारवासियों को देख रहे हैं, घर का कोई मर जाए तो वाह रे दुनिया, घर का कोई मर जाए तो बाल्टियाँ बाल्टियाँ और ड्रम ड्रम भर के लोग रो देते हैं. कितना बाल्टियाँ बाल्टियाँ ड्रम ड्रम भर के रो देते हैं, और भगवान के लिए एक चम्मच भी आंसू नहीं निकलता प्यारे, एक कटोरी भी आंसू भगवान के लिए नहीं निकलता. देवासाठी एक चमचा सुद्धा माणूस रडत नाही, चमचा भरून सुद्धा. आणि कोणी दुसरं आपलं गेलं, गेली माझी सख्खी हौशी गेली, तर किती रडतात लोक. हा, खरं आहे की नाही? गेला माझा सख्खा नवरा गेला, किती रडतात लोक. जगदंबा माता की जय.
हे अवघड काम जे होतं ते त्या गौभील ऋषींना दिलं. गौभील ऋषी गायन करत असताना बेसूर झाले. बेसूर झाले म्हणजे स्वरभंग दोष झाला. सगळ्यांच्या ते लक्षात आलं. देवदत्त ब्राह्मण गौभील ऋषींना म्हणाला, अरे मी माझ्या मुलासाठी एवढा खर्च करून हा पुत्रकामेष्टी यज्ञ ठेवला आणि या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये सगळ्यांनी सगळ्यांची जबाबदारी चोख पार पाडली, तुम्ही मात्र स्वरभंग दोष केला. तुमच्याकडून मूर्खपणा झाला. डायरेक्ट त्या गोभिल नावाच्या ऋषीचा अपमान केला देवदत्तानं. त्यालाही फार वाईट वाटलं. तो म्हणला, कोणत्याच प्राण्यामध्ये श्वास रोखून धरणं संभव नाही आणि श्वास रोखून न धरल्यामुळे माझ्याकडनं स्वरभंग दोष घडला. त्याच्यात माझी काही चूक नाही. तू माझा अपमान करायला लागला. तर ज्या उद्देशानं तू हा पुत्रकामेष्टी यज्ञ केला ना, तर तुला तर पुत्र होईल, पण तो पुत्र मूर्ख होईल आणि अक्षरशत्रू असा पुत्र होईल. श्राप देऊन टाकला. का? तर स्वरभंग दोष झाल्यामुळे त्या ब्राह्मणानं ज्याचा स्वरभंग दोष झाला त्याचा अपमान केला. म्हणून त्या देवदत्त ब्राह्मणाला श्राप देऊन टाकलं की तुला मुलगा होईल, पण मूर्ख होईल आणि अक्षरशत्रू, म्हणजे त्याला एकही अक्षर वाचता येणार नाही आणि तो निव्वळ मूर्ख निघेल. देवदत्त म्हणला, अहो गुरुजी, मी तुम्हाला थोडं बोललो काय, तुम्ही मला असा श्राप देऊन टाकला. अहो हे काय आहे? अहो मला जर का मूर्ख पुत्र झाला ना अक्षरशत्रू पुत्र झाला तर माझा किती अपमान होईल. धर्मशास्त्रही असं सांगतं की मूर्ख पुत्र असल्यापेक्षा नसलेला बरा. एको पुत्रो गुणी भवेत न च मूर्ख शतान्यपि. एक ही पुत्र होना चाहिए, वो बड़ा विद्वान ज्ञानी होना चाहिए. 100 पुत्र भी होंगे लेकिन मूर्ख होंगे तो क्या मतलब है, सब बेमतलब हो जाएगा. 100 पोरं आहे पण मूर्खाचा बाजार आहे म्हटले, काय कामाचं. एको पुत्रो गुणी भवेत न च मूर्खम शतान्यपि. एकच पाहिजे पण विद्वान पाहिजे म्हणले. कैसा पुत्र व्हावा ऐसा गुंडा, तिन्ही लोकी त्याचा झेंडा. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. अशा पद्धतीने जो माँ बाप का नाम रोशन कर दे. तुम्ही मला असा पुत्र दिला. साधूंचं अंतकरण हे दयेनं युक्त असतं. सांगितलं, दया आली. देवदत्त ब्राह्मण जेव्हा रडू लागला तेव्हा गोभिलाला दया आली. मी दिलेला श्राप व्यर्थ होणार नाही. तुला होणारं मुलगा अगोदर मूर्ख होईल, शट होईल, अक्षरशत्रू होईल आणि देवीच्या कृपेनं पुढं तो विद्वानही होऊन जाईल आणि जगामध्ये त्याची प्रसिद्धी पण होईल. तथास्तु. सगळे साधू संत निघून गेले. गोभिलाची पत्नी गर्भवती झाली आणि त्या गोभिलाच्या पत्नीनं एका चांगल्या मुहूर्तावर एका पुत्राला जन्म दिला. पुढे त्या पुत्राची नाळ गळून पडली आणि त्याचं नाव ठेवलं उतथ्य. देवी भागवतात जन्मेजयाला व्यास सांगतायत उतथ्य. काय नाव ठेवलं? उतथ्य. किम तथ्य सा नाम उतथ्य. ज्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही किंवा ज्याच्या जीवनालाच काही तथ्य नाही त्याचं नाव उतथ्य. पुढे 7 वर्षाचं वय झालं त्या मुलाचं. ब्राह्मण लोकांमध्ये नियम आहे, मौंजी बंधन उपनयन संस्कार करायचा आणि मुलाला शिकण्याकरता वेधशाळेमध्ये ठेवायचं, वेदाच्या रुचा वगैरे. 7-8 वर्षाचं वय झालं मुलाचं. त्याला शिकण्याकरता वेधशाळेत ठेवलं. एकही गोष्ट त्याच्या डोक्यात काही घुसेना. एवढंच नाही, त्याला गायत्री मंत्रही पाठ झाला नाही. त्याला संध्याही करता येईना. 12 वर्षाचं वय झालं. 4 वर्ष पोरग वेधशाळेतून घरी आलं. त्याला काहीच येईना. पुन्हा ठेवलं, त्याला काहीच येईना. आणि त्याच्याबरोबर शिकणारे पोरं मात्र चांगले मंत्र म्हणू लागले. आणि मग एवढा मोठा हा ब्राह्मण देवदत्त याची बदनामी व्हायला लागले. पहा रे पहा, गुरुजीचा मुलगा कसा मूर्ख निघाला. लोक बोलायला लागले गावात. वडिलाला वाईट वाटलं आणि ते देवदत्त नावाचे ब्राह्मण एक दिवस आपल्या बायकोला म्हणले, या मूर्ख पुत्रांना तर आपल्या तोंडाला काळं फासलं. याचा जन्मच नसता झाला तर आपण सुखी राहिलो असतो. ही गोष्ट जेव्हा उतथ्यानं ऐकलं त्याला स्वतःचा खूप पश्चाताप वाटला आणि म्हणून त्यांनी घर सोडायचं ठरवलं. घराचा त्याग केला आणि आपल्या आई वडिलाला न सांगता तो जंगलामध्ये आला आणि जंगलामध्ये त्यानं वास्तव्य केलं. जंगलामध्ये तो राहायला लागला. त्या जंगलामध्ये तो सकाळी उठायला लागला. तुम्ही आम्ही सगळेजण हिंदू धर्माचे आहोत ना, सिर्फ कहनेचं नाही होगा. लोक येऊन नुसत्या हिंदू धर्माच्या गप्पा मारतात माझ्याकडं, स्वतः गंध लावित नाही, स्वतः माळ लावित नाही. वा रे वा. आणि म्हणतात आम्ही हिंदू धर्माचं काम करतो. अपने धर्म की बड़ाई गाओ और दूसरे के धर्म की बुराई मत करो प्यारे. अरे आपल्याच धर्मामध्ये सांगायला एवढं दुसऱ्याच्या धर्माच्या आपल्या कशाला काढता. अहो ज्याला खरोखर हिंदू धर्माचं प्रेम आहे, आपलं लायसन आहे ना. हिंदू धर्माच्या माणसानं गंध लावावं. गंध लावल्यावर मग कळतं बा तो हिंदू आहे म्हणून. जास्ती आध्यात्मिक असेल तर त्यानं तुळशीची माळ घालावी, रुद्राक्षाची माळ घालावी, कंकण बांधावं.
घरच्या परिवाराला कुठं जेजुरी वगैरे नेऊन आणावं, अष्टविनायक नेऊन आणावं, तीर्थयात्रा नेऊन आणावं, वृंदावन वगैरे जाऊन यावं तिकडं. हां, अन्नदान करावं, कथा ठेवावी, दान धर्म करावा. हे सगळे हिंदू धर्माचे लक्षणं आहेत ना. आपणा दरवाजा सांभाळो, आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागेल. लक्षात घ्या, आपण हिंदू धर्माचे पाईक आहोत आणि हिंदू धर्माचं रक्षण करण्याची खरंच गरज आहे. हे व्यासपीठ त्याचं नाही आहे, पण कार्यक्रम हिंदू धर्माचा आहे. तर प्रत्येक हिंदूचं हे कर्तव्य असलं पाहिजे की प्रत्येकानं स्वतःही गंध कंपल्सरी कपाळाला लावलं पाहिजे. तुम्ही सगळे लावता, मी तुमचं नाही सांगत आहे, मी जनरल गोष्ट बोलतोय. पण एखादा आपल्यातलं लावत नसलं तर उद्यापासून त्यानं कंपल्सरी गंध लावावं आणि आपल्या घरातल्या मुला बाळांना सगळ्यांना पोरांनाही गंध लावायला सांगावं. एवढी जरी क्रांती झाली तर खूप झालं. गावामध्ये रेकॉर्ड झाला पाहिजे की एकही हिंदू बिना गंधाचा नाही. जागरूकता अशी येत नसते, लक्षात घ्या. जागरूकता अशी नसते येत. गंधापासून सुरुवात करा, गंधाच्या नंतर मग माळीवर हिंमत करा, मग माळीच्या नंतर मग शेंडी ठेवा. नाही शेंडी थांबली तर कमीत कमी शनिवारी लुंगी न्याचा, धोतर न्याचा, मारुतीच्या मंदिरात जा. मी काल मारुतीच्या मंदिरात गेलतो, तुम्ही आरती करता मला खूप चांगलं वाटलं. पण प्रत्येकाने एक नियम करा, काय हरकत आहे बाबा, शनिवारी कमीत कमी मी लुंगी नेसून मारुतीच्या मंदिरात जाईन, कारण धोतर नेसता येणार नाही तुम्हाला, ते अवघड आहे. तर साऊथच्या हिरोसारखी लुंगी नेसा बा, सोपं आहे ते. मी लुंगी नेसन, मी अंगावर रुमाल घेईन. किती लोकांना आपलं हे पोशाख आहे ना, आपण जे घालतो इंग्रजांनी दिलेलं आहे ना आपल्याला, हे आपल्या पोशाखावर प्रेम असलं पाहिजे. आपलं जो पुरखों का अपना धरोहर है प्यारे, उस पर अपना प्रेम होना चाहिए. बोलल्याने थोडी होतं थोडं हिंदू धर्माचं, होय केल्याने होत आहे. आधी केलीची पाहिजे, स्वतःपासून आपण सुरुवात केली पाहिजे. जे लोक खरोखर या ठिकाणी गंध लावतात, माळी वगैरे घालतात, त्यांना माझं नमन आहे. आणि जे नसतील घालत त्यांनीही करावं अशी त्यांना विनंती आहे. कंपल्सरी कमीत कमी बाबा एखाद्यानं गंध लावलं तर बघून त्याला आनंद होईल आपल्याला की हा हिंदू धर्माचा माणूस आहे. आजकाल तेही कळायला तयार नाही ना. समजा ओळख नाही कोणाची कोणासोबत, ते काय कसं ओळखायचं की माणूस कोण आहे नेमकं. म्हणून त्याच्याकरता आपली ओळख आहे, ती तिलक करणं ही हिंदू धर्माची ओळख आहे. लक्षात घ्या. बोलिये रेणुका माता की जय. याच्यावरनं हा विषय लांबला की हिंदू धर्माच्या माणसानं सनातन धर्मामध्ये बिना मंत्राची आंघोळ करणं सुद्धा दोष सांगितला. आणि मला माहिती आहे की तुम्ही आंघोळ करताना काही ना काही म्हणतच असता. मुकाट्यानं आंघोळ तेव्हा केल्या जाते जेव्हा घरात कोणीतरी मरतं, असं गरुड पुराणात लिहिलं. म्हणजे नुसतं आंघोळ करताना बाथरूममध्ये जरी आंघोळ करत असाल तर त्याचे गंगे च यमुने गोदावरी सरस्वती खाली फरशीवर जेवायला तेव्हाच बसल्या जातं जेव्हा 10 दिवसात घरात कोणीतरी मेलंय आणि गंध मोकळं झालं नाही, त्याला व्यसन मारुतीला विडा गेला नाही, तेव्हाच फक्त खाली. आपल्या घरी ज्या दिवशी पित्र असतात ना, पित्राच्या दिवशीच फक्त चटई टाकायची नाही, खाली बसायचं आहे. जेवायला खाली बसलं तर सुतक, बिना मुकाट्यानं आंघोळ केली तर सुतक, देवाची पूजा जर का मुकाट्यानं केली तर सुतक, आणि गंध न लावता पूजा केली तर सुतक, आणि गंध न लावताना जेवण केलं तरी सुतक. मी संध्याकाळी हातपाय जरी धुतले, दिनेशला विचारा, गंध लावूनच जेवायला बसतो. ये सब धर्मशास्त्र बडा, ये तो शास्त्र है ना साहब, तस्मा शास्त्रम प्रमाणम ते. इतना नहीं पाल सकते लेकिन सुबह का, तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले सगळे काम धर्माने सांगितल्याप्रमाणेच झाले पाहिजे. भलेही आपल्याला जास्ती येत नाही, पण जेवढं हे आपल्या बच्चं आहे ना. तुम्हाला थोडी म्हणलं मी की हातामध्ये अशा टप्पू माळा घ्या ना, अशा माळा घ्या, रस्त्यानं फिरा आणि तुम्ही भजन जप करा आणि लोक म्हणते पहा रे पहा बाबा चालला, असं तर नाही ना. अरे पण गंध लावू ना कमीत कमी. हाँ भैया ये माला की बहुत कमाल है, मैं क्या कहूँ आपको. मुझे दे दो भजन वाली, हमारे गुरुदेव गाते हैं इसको. वो माला मुझे दे दो भजन वाली, वो माला मुझे दे दो भजन वाली, वो माला मुझे दे दो भजन, वो माला, वो माला, वो माला, वो माला, वो माला मुझे दे दो भजन वाली, वो माला मुझे दे दो भजन वाली, वो माला मुझे दे दो भजन वाली, वो
माला बाई मीरा ने फेरी, जो माला बाई फेरी, जो माला हो बाई मीरा ने फेरी, जो माला बाई मीरा ने फेरी। विष को पचा गए नंदलाला हो, विष को पचा गए नंदलाला। मुझे दे दो भजन वाली वो माला, मुझे दे दो भजन वाली वो माला, मुझे दे दो भजन वाली वो माला, मुझे दे दो भजन वाली वो माला। हो वो माला, 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 मुझे दे दो भजन वाली 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 वो माला। जो माला हनुमान जी ने फेरी, जो माला हनुमान जी ने फेरी, जो माला हनुमान जी ने फेरी, जो माला हनुमान जी ने फेरी। पल में ही लंका को जला डाला हो, पल में ही लंका को जला डाला। मुझे दे दो भजन वाली वो माला, मुझे दे दो भजन वाली वो माला, मुझे दे दो भजन वाली वो माला, मुझे दे दो भजन वाली वो माला। हो वो माला, 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 मुझे दे दो भजन वाली 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 वो माला। ये माला में बहुत सामर्थ्य है। यही माला मीराबाई ने फेरी, यही माला द्रौपदी जी ने फेरी, यही माला हनुमान जी ने फेरी राम नाम की। तो हनुमान जी ने जब राम नाम की माला फेरी तो परिणाम ये हुआ कि उस माला को फेरने की वजह से लंका को जलाने का सामर्थ्य उनके भीतर आ गया। और ये माला मीराबाई ने फेरी। मीराबाई ये राजा की कन्या थी। लोग कहे मेरा भई बावरी, विष का प्याला राणा जी ने भेजा पीबत मीरा हासिर। जो विष पीता है वही मरता है, लेकिन मीरा ने भगवान कृष्ण के प्रेम ने विष का प्याला पिया। जो विष का प्याला पीता है वो मरता है, लेकिन मीरा नहीं मरी। क्यों? मीरा ने विष पिया था, लेकिन पचाया किसने? कृष्ण ने। विष को पचा गए नंदलाला, क्यों? मुझे दे दो भजन वाली वो माला, वो माला, वो माला। और द्रौपदी, जो माला द्रौपदी जी ने फेरी तो क्या हुआ? चीर बढ़ा गए नंदलाला हो। द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केलं। दुःशासनानं द्रौपदीला जेव्हा ओढून आणलं भर सभेमध्ये,
आणि साड़ी तिची ओढ़ून घेऊ लागला. उसको चीर कहते हैं हिंदी में. भगवान ने द्रौपदी के चीर का रक्षण किया. चीर बढ़ा गए नंदलाला. मराठीमध्ये साडी देऊन गेला आमचा कृष्ण द्रौपदीला. साड़ी देऊन गेला आमचा कृष्ण. ये माला का परिणाम है. मुझे दे दो भजन वाली वो माला, वो माला, वो माला. ये भी हो सकती है छोटी. हम वृंदावन वासी जो होते हैं, ये झोली माला हमारे पास में होती है. मैंने लगता है बोधेगांव के मैंने शिव महापुराण में भी इसका जिक्र किया था. ये होती है बड़ी वाली 108 वाली. इसको 4 बार कर लिया. ये 27, ये भी 27 वाली. और ये छोटी जो होती है कीर्तन में मेरे पास में, ये 27 वाली. इसको पास में रखे हर हिंदू धर्म का आदमी, हर हिंदू माता बहन. इसको आपको यदि नहीं पास में रखना आ रहा है तो एक काउंटर मशीन होता है, 50-100 का मिल जाता है वो किसी जनरल स्टोर्स पर. अंगूठी जैसा होता है, हाथ में उसको लगा सकते हैं और उसका फिर जितना भी जाप आप बोलोगे बटन दाबलं की ते किती जप केला तेही तुम्हाला कळतं. हे नरदेह व्यर्थ नहीं होना चाहिए. इसलिए तर सांगण्याचं तात्पर्य, तो उतथ्य जो आहे तो जंगलामध्ये गेला. पण जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला एकही मंत्र येत नाही. तो रोज सकाळी उठून आंघोळ करायला लागला बिना मंत्राचं. बिना मंत्राची गंगेत आंघोळ करू लागला तो, जसं जानवर करतात. बिना मंत्राचे कंदमुळं खाऊ लागला, बिना मंत्राचे फळं खाऊ लागला. बिना मंत्राचं किंवा देवाचं स्मरण केल्याशिवाय अन्न खाणं ही दोषच सांगितला आहे. तुम्ही म्हणाल बाबा काही काढतो नवीन एक एक. बाबा ते शास्त्र आहे, मी मनानं नाही काढत आहे. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम च देहि पार्वती. माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्तश्च स्वदेशो भुवनत्रय. या मंत्राचं उच्चारण करावा. ओम सहना भवतु सहनु भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मां विद्विषावहै. हे काहीतरी मंत्र म्हटले पाहिजे वदनी कवल घेता. किंवा मग अन्नपतेन्नस्य नो देहि नमिवस्य सुष्मिनं प्रदातारं तार्चनं अर्जुनो देहि द्विपदे चतुष्पदे अमृतोपस्तरणमसि अन्नं ब्रह्मं रसो विष्णुर्भोक्ता महेश. गीतेतले मंत्र प्राणापान समजतो पचामन्नं चतु. अवघडात जाऊ नका. जे येतंय तुम्हाला ते तुम्ही जरूर म्हणा. डायरेक्ट जर का जेवण केलं तर समजावं वो जंगल के जानवर होते, ये शास्त्र में लिखा है. डायरेक्ट जर का तुम्ही असे बसले जेवायला म्हटले, आंघोळही बिना काही म्हटल्याचं करायची नाही. काहीतरी देवाचं नाव केशव माधव हरी असं म्हणत म्हणत जेवणाचं सुद्धा देवाचं नाव. पण हा जो सत्यव्रत आहे हा बिना मंत्राचे फळं खाऊ लागला, बिना मंत्राची आंघोळ करू लागला. पण एक व्रत मात्र त्याने घेतलं की काही झालं तो खोटं बोलायचं नाही, खरंच बोलायचं. म्हणून जंगलातले लोक त्याला सत्यव्रत किंवा सत्यवान म्हणू लागले. काय म्हणू लागले? सत्यव्रत किंवा सत्यवान. वो झूठ कभी नहीं बोलता था, यही उसका व्रत था. आणि एक दिवस हा सत्यव्रत जंगलामध्ये असताना एक शिकारी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन एका वराहाच्या पाठीमागे लागला. त्यानं धनुष्याला बाण लावला आणि बाण धनुष्याला लावून बाण सोडला आणि एका वराहाला त्यानं जखमी केलं. त्या वराहाला तो बाण लागला पण तो वराह काही त्या शिकाऱ्याच्या हातात लागला नाही. ते वराह पुढं पळू लागलं आणि शिकारी पाठीमागं पळू लागलं. नेमकं ते वराह जिथे सत्यव्रत आश्रम करून राहत होता, हा उतथ्य उर्फ सत्यव्रत सत्यवान, याचं पहिलं नाव उतथ्य, पण खरं बोलायला लागलं म्हणून सत्यव्रत उर्फ सत्यवान झालं. याच्या समोरून ते वराह असं पळालं आणि झाडात जाऊन गडप झालं. याच्या पाठीमागे ते शिकारी आलं आणि त्या शिकाऱ्याने त्या उतथ्याचे पाय धरले की महाराज मी तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही सत्य बोलणारे आहात, तुम्ही सत्य बोलतात, खोटं बोलत नाही. आता मला खरं सांगा ते वराह कुठं गेलं? आता धर्म संकटात सापडला. कोण? सत्यव्रत उर्फ सत्यवान. याला वाटलं ते वराह इकडं झाडात गेला असं मी याला जर का सांगवतं, हे त्याला पकडलं आणि मारून टाकलं आणि घरी खायला घेऊन जाईल तर अधर्म होईल हा. आणि ज्या खऱ्या बोलल्यानं अधर्म होत असला, आपल्या खरं बोलल्याने जर का अधर्म होत असला तर ते खरं नसून खोटं आहे. गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. एक ओवी आलेली आहे गरुड पुराणात मराठीच्या. कित्येक सत्ते नरका जाती, कित्येक असत्ते स्वर्गा जाती. कळाला का अर्थ? कित्येक सत्ते नरका जाती. सत्य बोलणारा कुठे जायला पाहिजे? स्वर्गाला. पण ओवी काय आली? कित्येक सत्ते नरका जाती. किती खरे बोलणारे नरकाला जातात म्हटले.
आणि कित्येक असत्य स्वर्गात जाते. किती खोटे बोलणारे स्वर्गाला जातात. ऐका पुढे स्पष्ट. आपलं खोटं बोलण्याने, आपल्या खोट्या बोलण्यानं एखाद्या गायीची हत्या थांबत असेल, आपल्या खोट्या बोलण्यानं एखाद्या ठिकाणची हानी थांबत असेल, आपलं खोट्या बोलण्यानं एखाद्या वर किन्नेची कीर्ती वाढत असेल, आपल्या खोटं बोलण्याने एखाद्याचा संसार जर का सावरत असेल, तर इतक्या जागेवर बोललेले खोटे हे स्वर्गात खोटे नसून हे खरं होतं म्हटले, असं गरुड पुराणात दिलं. आणि आपलं खरं बोलल्याने एखाद्याचं जीव संकटात सापडत असेल, आपल्या खऱ्या बोलल्यानं एखाद्याचं नुकसान होत असेल, आपलं खरं बोलल्यानं जर का एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होत असेल, तर हे खरं बोललेलं असूनही खोटंच आहे म्हटलं. सत्यव्रत काहीच बोलला नाही, तो तटस्थ राहिला. पण नेमकं ते वराह जे झाडात गेलं होतं ते शिकारी यायच्या आधी, त्या वराहाला पाहून सहजपणे पहिल्यांदा या सत्यव्रताच्या उर्फ उतत्याच्या मुखातून निघालं, अय अय. काय म्हटलं तो त्या वराहाला? अय अय. आणि अय अय म्हणता म्हणता तो अय अयच म्हणत राहिला. आणि सहजपणे त्याला देवीच्या या सारस्वत बीज मंत्राची प्राप्ती झाली. आणि अय अय या मंत्राचं उच्चारण करताना त्याला देवीचं साक्षात स्वप्नात दर्शन झालं. देवीचं साक्षात स्वप्नामध्ये दर्शन झाल्यानंतर तो आणखीन जप करू लागला. म्हणला, माते, माझं असं कोणतं पुण्य कमी पडलं की तुम्हाला स्वप्नात दर्शन दिलं, तुम्हाला साक्षात दर्शन दे. आणि मग देवीनं त्याला साक्षात दर्शन दिलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आणि हात ठेवल्यावर सांगितलं, जा, सगळे विज्ञान शास्त्र तुला आले. आणि एकाएकी त्याला काहीच येत नव्हतं, खराटेदार मंत्र तो बोलायला लागला. सगळं मंत्र तंत्र यंत्र शास्त्र त्याला आलं आणि सगळ्या जगात त्याची कीर्ती झाली. शेवटी त्याच्या आई वडिलालाही कळालं की आपला जो मूर्ख पुत्र होता, जो अक्षरशत्रू पुत्र होता, तो एवढा मोठा विद्वान झाला. आई वडील रडत रडत त्याची माफी मागू लागले. त्याने सांगितलं, माँ बाप पिता माँ और बाप ये साक्षात भगवान होते, आपकी कोई गलती नहीं थी, आप मेरी क्षमा मत मांगो. तोच आई वडिलाच्या पाया पडला आणि मोठ्या सन्मानानं तो स्वतःच्या आई वडिलाच्या घरी गेला. ये ऐसी कृपा माता रानी अपने भक्तों पर करती है. एक बार उतथ्य नावाच्या भक्तावर विशिष्ट कृपा केल्याच्या नंतर देवी भागवतामध्ये भगवान विष्णूंनी देवीचा यज्ञ केला अशी कथा आली आहे. हरिणा तू कथम यज्ञ कृतपूर्व पितामह जगत कारण रूपेण विष्णुना प्रभ विष्णुना. भगवान विष्णूंनी वैकुंठामध्ये देवीचा यज्ञ केला. देवी प्रसन्न झाली त्या यज्ञाने आणि देवीनं प्रसन्न होऊन भगवान विष्णूला जगामध्ये सर्व प्रसिद्ध देव होण्याचं वरदान दिलं. सबसे प्रसिद्ध देवता कौन सा है संसार में? कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. ये दोनों हो जग में सुंदर है दोनों, चाहे कृष्ण कहो यार, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. हे दोघं जण भगवान राम आणि कृष्ण जगामध्ये फार प्रसिद्ध देवता आहेत. भगवान विष्णूच्या यज्ञाच्या नंतर आणखीन एका भक्तावर देवीनं कृपा केली. कौसले शूंडपश्रेष्ठ सूर्यवंश समुद्भव पुष्यपुतरो महातेजा ध्रुव संधीरिति स्मृत. अयोध्या नावाच्या राज्यामध्ये ध्रुव संधी नावाचा राजा झाला. त्याला दोन बायका होत्या, एक मनोरमा एक लीलावती. मनोरमेचा पुत्र सुदर्शन आणि लीलावतीचा पुत्र शत्रुजित. राजा सिंहाच्या हल्ल्यामध्ये मारला गेला आणि म्हणून दोन्ही राण्याच्या वडिलांमध्ये आपल्या आपल्या नातवाला राज्य देण्यासाठी भांडणं लागले. लहान्या राणीच्या वडिलानं मोठ्या राणीच्या वडिलाला युद्धामध्ये ठार मारलं म्हणून राजाची मोठी बायको मनोरमा आपल्या मुलाला घेऊन जंगलात गेली. भारद्वाज ऋषींच्या आश्रमात राहिली आणि तिथे सुदर्शन नावाच्या राजपुत्राला स्वप्नामध्ये देवीचा दृष्टांत झाला. इकडे एक काशी नावाचा देश सांगितला. त्या देशामध्ये एका राजाची कन्या शशिकला, काशी राजाची कन्या, त्या शशिकलेलाही देवीनं स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की सुदर्शन नावाचा राजपुत्र तुला पती म्हणून योग्य आहे, तो माझा भक्त आहे आणि तूही माझी भक्त आहेस, म्हणून तुम्ही दोघं एकमेकासोबत विवाह करा. माझ्या कृपेनं तुला तो पती म्हणून प्राप्त होईल. देवीच्या कृपेनं सुदर्शनाला सर्व विद्या शस्त्र अस्त्र प्राप्त झाले. सुदर्शनानं देवीच्या कृपेनं सर्व शत्रूंचा पराजय केला
आणि ठरल्याप्रमाणे शशिकलेसोबत त्यांनी विवाह केला आणि पुन्हा स्वतःचं राज्य त्याला प्राप्त झालं. बोले जगदंबा माता की जय. पुढे देवीच्या नवरात्री उत्सव जे सध्या आपण करतोय, देवीच्या पूजनाचा नवरात्रीचा विशिष्ट विधी पुढे सांगितला आहे. तो व्यवस्थित आपण ऐकून याच्यामध्येच देवीला कोणते नैवेद्य दाखवायचे, कोणते पदार्थ व्हायचे आणि कुमारिकांचं पूजन कसं करायचं. जन्मेजयानं हे व्यासांना विचारलं तेव्हा महर्षी वेदव्यास जन्मेजयाला सांगतात, नवरात्रे तु संप्राते किम कर्तव्यम द्विजोत्तमः विधानां विधिवदं ब्रूहि शरतकाले विशेषतः. आता जी ही नवरात्री चालू आहे, नवरात्रीला आपण घरी घट वगैरे बसवतो, पण देवी भागवतात काय सांगितलं विधिवत, तर सांगितलं नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जे नवरात्रीचं अनुष्ठान करतात त्याचं अवलोकन करतात, अवगाहन अनुसरण म्हणजे नवरात्रीचा स्वीकार करतात, नवरात्रीचे उपवास करतात किंवा घट वगैरे बसवतात, त्यांनी काय केलं पाहिजे, अमावस्येच्या दिवशीच नवरात्रीची तयारी केली पाहिजे. 1 दिवस आधी अमावस्येच्या दिवशी पूजेची शुभ सामग्री जुळवावी आणि अमावस्येच्या दिवशी एकच टाइम जेवण करावं. म्हणजे 2 तारखेला जी अमावस्या होती त्या दिवशी एकच टाइम जेवण करावं, हविष्यान्न सेवन करावं, ते म्हणजे फराळाचं. आणि मग आपल्या घरी सपाट प्रदेशावर शुभस्थली स्तंभ व ध्वज यांनी युक्त अशा 16 हात मंडप तयार करावा. कशा करता, देवीचा घट बसवण्याकरता घरात असा एक मातीचा किंवा वाळूचा वटा तयार करावा शुभस्थली, त्याला स्तंभ म्हणजे खंबे छोटाले किंवा ध्वज यांनी युक्त असा 16 हात मंडप तयार करावा. गौरवर्ण मृतिका म्हणजे लाल रंगाची माती, त्याच्यामध्ये शेण टाकायचं गोमय यांनी सारवण घालून समवस्थिर अशी शुभ्र वर्ण वेदी त्या मंडपामध्ये करावी. वेदी म्हणजे एक मोठा वटा 16 हाताचा मोठा वटा आणि त्याच्यावर पुन्हा एक वेदी म्हणजे एक पायरीचा आणखीन वटा, मोठ्या वट्यावर एक छोटा वटा, त्याला वेदी असं म्हटलेलं आहे, त्या मंडपामध्ये करावी. ती 1 हात उंच व चौरस हात लांब असावी. वेदी म्हणजे काय, देवीला ज्याच्यावर आपल्याला बसवायचं ती वेदी म्हणजे 1 हात असा उंच असावा तो वटा आणि 4 हात असा लांब असावा. ते पीठाकरता उत्कृष्ट स्थान होय. त्या स्थानाला विचित्र तोरणे लावून वर चांदवा बांधावा. देवी तत्वज्ञ, आचार संपन्न व वेदांग पारंगत व जितेंद्रिय ब्राह्मण रात्रीच्या वेळी बोलवावे. अमावस्येलाच ब्राह्मणांना घरी बोलून घ्यायचंय. कंपल्सरी नवरात्रीमध्ये सगळ्याला सप्तशतीचे पाठ गुरुजीकडून करायला सांगितले, ब्राह्मणाकडून संस्कृत सप्तशतीचे पाठ. नंतर प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी 3 तारखेला जी पहिली माळ दुसरी माळ वगैरे लागली ना, पहिल्या प्रतिपदेच्या दिवशी नदीच्या नवऱ्याला नद म्हणतात बरं का. समुद्र नदीचा नवरा नाही आहे, काही नद आहेत आणि काही नदी आहे. तुम्हाला नदी माहीत असेल, नद माहीत नाही. MP UP कडे गेले तर नदही असतात मोठाले, ज्याला नाव नाही, ज्या नदीला नाव नाही, काय ज्या नदीला नाव नाही त्याला म्हणतात नद, नदीचा नवरा नद. ज्या प्रतिपदेच्या दिवशी नदी, त्याच्यानंतर नद, तडाग, वापी, कूप आणि गृह्य यांनी कोठेतरी प्रातस्नान यथाविधी करून प्रातकाळाचे नित्यकर्म प्रथम करावं. म्हणजे रेग्युलरचं कर्म आपलं बंद राहत नाही नवरात्रीमध्ये, पूजापाठ रेग्युलरची करावी. नंतर द्विजांना निमंत्रण देऊन अर्ध्य पादादिकांसह मधुपर्कपूर्वक त्यांचे यथाविधी पूजन करावे. वस्त्राभूषणादिकही आपल्या शक्तीप्रमाणे द्यावी. वैभव असताना वितशाठ्य मात्र कधी करू नये. शाठ्य दुष्कर्मकारिणः असा एक श्लोक आलाय भागवतात. म्हणजे पैसे असतानाही विनाकारण जर का चिकटपणा केला म्हणले तर पूजेचं फळ भेटत नाही. पैसे नसते तर जाऊ द्या, पण पैसे असतानाही काही लोक विनाकारण चिकटपणा करतात म्हणले तर त्यांना पूजेचं फळ भेटत नाही म्हटले. याच्यातच लिहिलं ना काय, वैभव असताना माणसानं वितशाठ्य म्हणजे विनाकारण चिकटपणा करू नये म्हटले. विप्र संतुष्ट झाले असताच कार्य सर्वस्वी पूर्ण होतंय. ज्याच्याकडून आपण पूजा करतोय, कथा करतोय, कीर्तन करतोय ते प्रसन्न झाले म्हणजे निश्चित आपल्याला कार्याचं फळ प्राप्त होत असतं. देवीच्या पाठाविषयी 9, 5, 3 अथवा 1 द्विज अवश्य असावा. जे लोक नवरात्रीचं व्रत करतात त्यांना कंपल्सरी नवरात्रीमध्ये 9 पाठ करायला सांगितले. देवीचे 9 पाठ, संस्कृत सप्तशती विथ अंगन्यास करन्यास. आणि ते गुरुजीचं देवप्पाचं काम असतं. इकडं प्रचलित नसेल ते जास्ती, आमच्या सिटीमध्ये वगैरे खूप चालतं ते.
नाही जमले 9 पाठ तर कमीत कमी 5, 3 अथवा 1 पाठ करावा. आणि ते प्रत्येक पाठ करायला कमीत कमी नवरात्रीमध्ये 9 ब्राह्मण, 5 ब्राह्मण, 3 ब्राह्मण किंवा 1 ब्राह्मण घरी बोलवावं म्हटले. एकच ब्राह्मण सांगण्याची अनुकूलता असल्यास तो ब्राह्मण शांत पाहून पारायणाकरता बोलवावा. नंतर वेदमंत्र विधानाने स्वस्ती वाचन करावं गुरुजीकडून. अणोह भद्राकृतवो यन्तु विश्वतो दब्धासु अपरितास उदभीद देवाणो यथा सदवीद व्रधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां सक्षमुपसेदिमा स्वस्ति न इन्द्रो व्रतश्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्वशान्ति ओखदय शान्ति सर्वे गुं शान्ति शान्तिरेधाः सुशान्तिर्भवतु. हे स्वस्ती वाचन करायला सांगितलं. आणि हे स्वस्ती वाचन गुरुजींनी केल्याच्या नंतर काय सांगितलं आहे, वेदीवर रेशमी वस्त्रानं झाकलेले सिंहासन स्थापून त्यावर 4 हात व आयुधे यांनी युक्त अशी अंबिका देवीची स्थापना करावी. ती जी वेदी 16 हात मंडपाचा वटा तयार केला आणि 16 हात मंडपावरती 1 हात उंच आणि 4 हात लांब जी वेदी म्हणजे छोटा वटा तयार केला. त्या वट्यावर एका पात्रामध्ये सुवर्ण म्हणजे सुवासिक वस्त्र किंवा रेशमी वस्त्र टाकून त्या वस्त्रावर 4 हाताची जगदंबिकेच्या मूर्तीची स्थापना करावी म्हटले. नवरात्रीमध्ये रत्नभूषणे त्या देवीच्या गळ्यामध्ये असावी. मोत्यांच्या हारानं तिला शृंगारावं. दिव्य वस्त्र चांगली साडी नेसवावी त्या देवीला जी आपण घरामध्ये बसवू. ती सौम्य देवी सर्व लक्षणं संपन्न करावी. याप्रमाणे सिंहारूढ असलेली ती कल्याणी देवी शंख चक्र गदा व पद्म या आयुधांनी युक्त करावी किंवा ती सनातन देवी अष्टादश भुजा करूनही स्थापावी. ज्या की रही भावना जैसी ताक्यो मिलो फल तैसा. जितकं तुम्ही काय म्हणता येईल मला हे मराठी वाचायला सुद्धा मला अवघड झालं. पहा किती अवघड आहे ते. तुम्ही जितकं काय म्हणता येईल त्या जितनी जान डालोगे उसमें भगवान की भक्ति में प्रेम में तो उतना ही ज़्यादा रस निकलेगा उसका. जितका प्रेम जितका हमारे वृंदावन में तो श्रृंगार भक्ति की जाती है ठाकुर जी को. उनको सजाया जाता है. बस क्या किया जाता है, बस सजाया जाता है. दूसरा कुछ नहीं किया जाता है. उनको सिर्फ सजाया जाता है. चांगला मुकुट, डोक्यावर मोर, गळ्यामध्ये हार. 101 वृंदावन में जाओगे ना तो वापस आने की चेष्टा नहीं करोगे. 101 मूर्तियां भैया वृंदावन में. एक लाइन सुनाता हूं मैं आपको. फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी और साथ सज रही. स्वर्गीय विनोद अग्रवाल जी वृंदावन के संत गा रहे हैं. और साथ सज रही है वृषभानु फूलों में सज रहे श्री वृंदावन बिहारी और साथ सज रही है वृषभानु की दुलारी. फूलों में सज रही है श्री वृंदावन बिहारी वृषभानु की दुलारी. श्री वृंदावन बिहारी वृषभानु की दुलारी. श्री वृंदावन बिहारी वृषभानु की दुलारी. हाँ श्री
वृंदावन बिहारी और साथ सज रही है वृषभानु की दुलारी फूलों में सज रही है वृंदावन बिहारी हो श्री वृंदावन बिहारी वृषभानु की दुलारी वृंदावन बिहारी वृषभान की दुलारी हो श्री वृंदावन बिहारी वृषभानु की दुलारी वृंदावन बिहारी वृषभान की दुलारी फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी और साथ सज रहे हैं वृषभान की दुलारी फूलों में श्री वृंदावन बिहारी और साथ सज रहे हैं वृषभान की दुलारी वृषभान की वृंदावन बिहारी लाल की जय श्यामा श्याम की की जय लाडली लाल की जय जय। युगल छवि की जय दाऊ दयाल की जय जमुना महारानी की जय गोपो के ग्वाल की जय नंदा की जय सबने सुना है लगता भजन, सब हिलडुल रहे थे नीचे ना। अमर भजन है वृंदावन का और मेरा बहुत पसंदीदा। क्या भजन है? फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी और साथ सज रही है वृषभानु की दुलारी श्री वृंदावन बिहारी वृषभानु की दुलारी श्री वृंदावन वृषभानु की दुलारी फूलों में सज रहे अरे श्री वृंदावन बिहारी टेढ़ा सा मुकुट सर पे रखा है किस अदा से अरे करुणा बरस रही है करुणा भरी निगाह से बिन मोल बिक गई हूँ फुकट भावात विकून घेतलं मी स्वतःला जेव्हा पासून तुला पाहिलं बिन मोल बिक गई हूँ जब से छवि निहारी है मेरे गोविंद ठाकुर है मेरे मधुसूदन है मेरे कृष्ण फूलों में सज रहे हैं अरे श्री वृंदावन बिहारी और साथ सज रही तर सांगण्याचं तात्पर्य श्रृंगार, ये श्रृंगार से भजन निकला। तुम्हाला जितका श्रृंगार करता येत असेल तुम्ही विशिष्ट श्रृंगार, जसं आमच्या मातोश्री इथे आलेल्या आहेत, त्यांनी मागच्या वेळेस महादेवाची प्रतिमा बनवली। और ये देवी की प्रतिमा भी बहुत सुंदर बना सकते हैं वो। कसं पातीलं घेणे, त्याला देवीचं आकार, और आजकल की जो नई माता बहन है वो तो बहुत होशियार है, क्योंकि यूट्यूब का ज़माना है, सोशल मीडिया का ज़माना है, सब कुछ मिल जाता है उस पर। तो जितना भी ज़्यादा आप श्रृंगार कर पाओगे ये नवरात्रि में देवी का, तो बड़ा आनंद आ जाएगा। मूर्तीचा अभाव असेल नवरात्रीमध्ये, जर का तुम्हाला घरी केलेल्या 16 हात मंडप आणि 1 फूट वटा वेदी आणि 4 हात ते लांब त्याच्यावर ठेवायला जर का मूर्ती नसेल तर 99 मंत्र सुद्धा तुम्ही स्थापन करू शकता। 99 मंत्रानं युक्त असे यंत्र पीठ पूजेकरता स्थापून त्याच्या बाजूला कलश स्थापना करावी। वेद मंत्रांनी सुसंस्कृत केलेल्या त्या कलशामध्ये पंचपल्लव सुवर्ण व रत्ने घालून उत्कृष्ट तीर्थोदकांना तो भरावा। नंतर आपल्याजवळ पूजा सामग्री ठेवून सौभवती मंगला करता गीत व वाद्य यांचे घोष करावे। हस्त नक्षत्रानं युक्त असलेल्या प्रतिपदा तिथीस पूजन करणे अधिक श्रेष्ठ आहे। हे राजा, महर्षी वेदव्यास जन्मेजयाला सांगतात, पहिल्या माळीला म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मनुष्याचे मनोरथ परिपूर्ण करणारे पूजन यथाविधी करावे। प्रथमतः नियम करून नंतर पूजेला आरंभ करावा।
नवरात्रीमध्ये उपवास अथवा एकभुक्त राहून, काय म्हटले? उपवास. उपवासाचा अर्थ काय होतो? उप अधिक वास. उप म्हणजे मौन आणि वास म्हणजे सानिध्य. उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी भगर वगैरे खाणं नाही, ते तर एक शरीराची आवश्यकता आहे बरं का. उप म्हणजे मौन. उप म्हणजे नवरात्रीमध्ये विनाकारण वायफळ बडबड करणे नाही. आणि वास म्हणजे सानिध्य. उप म्हणजे मौन. उपवासाचा खरा संस्कृत शब्दकोशामध्ये अर्थ संधी विग्रह अधिकचं चिन्ह उप अधिक वास. उप म्हणजे काय म्हटलं मी? उप म्हणजे मौन आणि वास म्हणजे सानिध्य. देवाच्या सानिध्यात मौन व्रत धारण करून देवाचा जप करत बसणे, त्याला उपवास असं म्हटलेलं आहे. उपवास अथवा एकभुक्त राहून. मैं कोई उपवास नहीं करता प्यारे, अष्टमी का करूंगा बस, मैं वारकरी एकादशी करता हूँ, मैं मंगलवार गुरुवार करता हूँ. अब नवरात्रि के उपवास, उम्र भी ज़्यादा है तो मैं नहीं कर सकता, अनुभव से उम्र ज़्यादा है मेरी, बोल बोल के बहुत उपवास नहीं करता मैं, लेकिन उपासना बहुत करता हूँ. सवेरे 4-5 घंटा तो हो ही जाता है, कोई नहीं आए तो 8-8 घंटा भी हो जाता है, तो उपासना ज़्यादा हो जाती है. उपवास नहीं कर सकते. जो करते हैं उनको बहुत बहुत नियम, आपको बहुत बहुत साधुवाद, धन्यवाद. ज्यांच्यामध्ये शक्ती आहे त्यांनी जरूर उपवास करावा. पण शुगर डायबिटीज असताना घरचे सांगून सांगून कदरले की नका करू तरी करता म्हणल्यावर हे अवघड आहे. असं नका करू. काही तुमची शक्ती असेल तर जरूर करा, पण जर का शक्ती नसेल तर तुम्ही उपासना करा. एक माळ जर का शिल्लक केली तुम्ही जपाची तरी होऊन जाईल म्हटले. पूजेला आरंभ करावा. एक भुक्त किंवा संध्याकाळी एक प्रकारचंच खायचं म्हटले. आणि एक भुक्त किंवा उपवास करून देवीला हात जोडून म्हणायचं, हे माते मी अनुपम नवरात्र व्रत करीन, हे देवी हे जगदंबे तुम्हाला पूर्ण साह्य कर. असा यथाशक्ती नियम प्रथम करून नंतर यथाविधी समंत्रक पूजन करावे. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना कोणतं कोणतं साहित्य वापरावं देवी भागवतामध्ये सांगितलं. देवीचं पूजन करताना केशरी चंदन वापरावं, पिवळं चंदन वापरावं, एक अगरू वापरावा म्हणजे अगरबत्ती, कर्पूर चांगला कापूर वापरावा, सुगंधी पुष्पे, मंदार नावाचं पुष्प, करंज, अशोक, चंपक, करवीर, मालती पुष्प, ब्राह्मी पुष्प, शुभ बिल्वदळे म्हणजे बेलाची झाडाची पानं, धूप, दीप या योगानं जगत धात्रीचे यथाविधी पूजन करावे. नंतर नारळ, महाळुंगे, डाळिंबे, केळी, नारिंगे, फणस, बिल्वदळे इत्यादी नाना प्रकारच्या शुभ फलांनी अर्घ्य देऊन भक्तिपूर्वक अन्नदान करावं. देवीला देवी गायत्री मंत्रानं अर्घ्य द्यायला सांगितलं आहे. देवी गायत्री ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नी तन्नो. 3दा अर्घ्य द्यावे नवरात्रीमध्ये देवीला या मंत्रानं. आणि त्यानंतर या ठिकाणी पुढे सांगितलं आहे, पुढे देवीचे 9 दिवसाची पूजा झाल्यानंतर होम करावा. होमाकरता त्रिकोणी कुंड, देवीच्या हवनामध्ये त्रिकोणी कुंड करायला सांगितलं आहे किंवा स्तंडील करावं. ते शास्त्रोक्त प्रमाणानं बद्ध असावं. नाना प्रकारच्या मनोहर द्रव्यांनी प्रत्यही त्रिकाल पूजन करावे. नवरात्रीमध्ये तुम्ही 3 टाईमाला पूजा केली पाहिजे म्हणले देवीची. हे थोडंसं अवघड, इतकं टेन्शन घ्यायचं नाही, कारण डोक्याला मुंग्या यायचे काम आहे. हे डिटेल आहे ना, आपण जे करतोय ते ठीक आहे. सकाळ दुपार संध्याकाळ गुरुचरित्रात सांगितली, सकाळ दुपार संध्याकाळ देव. म्हणजे आमच्यासारख्याचं ठीक आहे त्रिकाल संध्या वगैरे, बाकीच्या लोकांना ते अवघड आहे. ठीक आहे, 3 वेळेस देवीची पूजा करावी. आणि ज्यांना गीत येत असेल त्यांनी देवीचे गाणे गावे. काय भजन, सुंदर भजन आहे ना हे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारी. आंबे गोंधळाला ये ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये ये. म्हणून देवीचं भजन करताना जोगवा मागताना लाजायचं नाही, दृष्ट काढताना नागायचं नाही. याच्यातच देवी भागवतात दिलंय. ज्यांना गीत म्हणता येतात देवीचे त्यांनी गीत म्हणावं, ज्यांना काही वाजवता येतं संबळनाळ त्यांनी वाजवावं, आणि ज्यांना नृत्य करता येतं त्यांनी नृत्य करावं, पावला खेळावा म्हटले. नाना प्रकारच्या मनोहर द्रव्यांनी प्रत्यही त्रिकाल पूजन करावं. नवरात्रीत गीत वाद्य व नृत्य यांच्या योगाने महोत्सव करावा. आणि प्रत्यही भूमीवर शयन करावे. आणि दिव्य वस्त्र अलंकार व मिष्ट पदार्थ यांच्या योगांनी कुमारिकांचे पूजन करावे. नवरात्रीमध्ये 9 दिवस आणि देवी भागवतामध्ये 9 दिवस किंवा 1 दिवस प्रत्यही एका कुमारिकेचे पूजन करावे. वय वर्ष 2
ते वय वर्ष 10 मधली कुमारिका पोरगी पाहिजे, अथवा प्रति दिवशी एक एक कुमारिका वाढवून पूजन करावे. म्हणजे रोज 9 कुमारिकांचं पूजन करू शकता तुम्ही नवरात्रीत, किंवा मग पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 असं. प्रत्येही कुमारिका दुप्पट अथवा तिप्पट वाढवून पूजन करावे. हे पूजन वैभवाला अनुसरून करावे. हे राजा, देवीच्या यज्ञाविषयी कधीही वितशाठ्य करू नये. हे नृपा, हे जन्मेजया, कन्येच्या वयाचे वर्ष पहिलेच असल्यास पूजेकरता तिला स्वीकारू नये. ती बालिका गंधाधिकाचा भोग घेण्यास फारच अज्ञानी असते. दुसरे वर्ष असल्यास ती कुमारिका म्हणून या नवरात्र व्रतामध्ये पूज्य आहे. 3 वर्षाची असल्यास ती कन्या त्रिमूर्ती होय. या 9 मुली जे आहे ना, वय वर्ष 2 ते वय वर्ष 10, या मुली म्हणजे देवीच्या 9 रूप आहेत. देवीचे 9 नावानं युक्त या मुली आहेत. 3 वर्षाची मुलगी जर का कुमारिका म्हणून तुम्ही बोलवली तर ती त्रिमूर्ती आहे. 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं आणि 10वं. 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं वर्ष असल्यास त्या कुमारिका कल्याणी, रोहिणी, कालिका, चंडिका, शांभवी, दुर्गा आणि सुभद्रा हे त्यांचे नावं आहेत. आणि ह्या देवीचे स्वरूप आहे कल्याणी, रोहिणी, कालिका, चंडिका, शांभवी, दुर्गा, त्रिमूर्ती. त्या मुलींची पूजा करताना, आणि ज्याच्या घरामध्ये मुलगी असेल, ऐका, त्यानं विधी वगैरे काहीच पाहायचं नाही. सकाळी आंघोळ झाल्यानंतर, देवाची पूजा झाल्यावर मंदिरातही यायच्या आधी अगोदर घरी मुलीची पूजा करून टाकायची, कुमारिकेची, कारण ती साक्षात जिवंत देवी आहे घरी, असं देवी भागवतात. आपण नवरात्रीच्या या देवी भागवताच्या योगानं जेव्हा करू तेव्हा करूच पुढे 2-4 दिवसांनी. ज्यांच्या घरी मुलगी असेल, आमच्या घरी आमची बाची होती तर आमची आई रोज पूजा करून टाकायची. तर ज्यांच्या घरी अशी मुलगी असेल 2 वर्षाची, 4 वर्षाची, 6, 7, 8, 9, 10, तर रोजच्या रोज आपलं स्नान झालं, देवाची पूजा झाली की पाटावर मुलीला बसवायचं, ताटामध्ये तिचे पाय ठेवून तिचे पाय धुवायचे, तिला गंध, हळदी, कुंकू लावायचं, हातामध्ये दही आणि साखर द्यायचं, आणि काय जे तुमच्याकडनं शक्य असेल ते सगळं द्यायचं. 10 पेक्षा वयानं जास्त असलेल्या कन्येचे पूजन करू नये. पुढे ते दोष सांगितले. या 9 कुमारिकांच्या पूजनाचे फल मी आता तुला सांगतो. जन्मेजया, व्यासजी म्हणाले की कुमारिकाचे पूजन केले असता दुःख, दारिद्र्य व शत्रू यांचा नाश होतो. धन आणि आयुष्य यांची प्राप्ती व बलाची वृद्धी होते. 3 वर्षाच्या मुलीचं कुमारिका म्हणून जर का पूजन केलं तर आयुष्य, धर्म, अर्थ व काम यांची सिद्धी, धन व धान्य यांची प्राप्ती व पुत्राधिकांची वृद्धी हे फल प्राप्त होतं. विद्या, विजय, राज्य व सुख यांची इच्छा करणाऱ्या राजाने खरोखर सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या कल्याणीचे पूजन करावे. शत्रुनाश होण्याकरता भक्तिपूर्वक कालिकेचे पूजन करावे, म्हणजे 4 वर्षाच्या मुलीचं. हे राजा, संमोहनाकरता, दुःख व दारिद्र्य यांचा नाश होण्याकरता व संग्रामामध्ये विजय प्राप्त होण्याकरता शांभवीचे म्हणजे 5 वर्षाच्या मुलीचं पूजन करावं. म्हणजे 3 वर्षाची मुलगी असली ती कोणती देवी आहे, 4 वर्षाची असली ती कोणती देवी, असं सांगितलं ना. क्रूर शत्रूंचा नाश व उग्र कर्माची सिद्धी होण्याकरता व त्याचप्रमाणे परलोक संबंधी सुख प्राप्त होण्याकरता भक्तीने दुर्गेचे पूजन करावे, म्हणजे 6 वर्षाच्या मुलीचं पूजन करावं. इष्ट कामना पूर्ण व्हावी म्हणून सुभद्रेचे सर्वदा पूजन करावं 7 वर्षाच्या मुलीचं. आणि रोगनाशाकरता पुरुषांना 8 वर्षाच्या मुलीचं म्हणजे रोहिणीचं पूजन करावं. श्रीरस्तू या मंत्राने किंवा स्त्री या पदाने युक्त अशा देवीच्या मंत्राने अथवा बीज मंत्रानं देवीचे पूजन करावे. नवरात्रीचा फलश्रुती या ठिकाणी सांगितलेलं आहे. नवरात्रीतील प्रतिदिवशी पूजा करणे शक्य नसल्यास विशेषतः अष्टमीला तरी पूजन करावं म्हटले. रोज जे लोक नवरात्रीमध्ये पूजन करत नाही, अष्टमीचे दिवशी अष्टभुज नारायणी हो सह्याद्री पर्वती, सह्याद्री पर्वतावर देवी अष्टमीला उभा राहते म्हटले. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती, उभी पाहिली जगत जननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझला गुणी हो, स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो, नवमीचे दिवशी 9 दिवसाचे पारणे हो. ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणे शक्य नाही किंवा नवरात्रीची 9 दिवस ज्यांना देवीची पूजा घडत नाही, त्यांनी अष्टमीला तरी विशिष्ट पूजा करावी. पूर्वी दक्षयज्ञाचा विध्वंस करणारी महाघोर भद्रकाली कोट्यावधी योगिनीसह अष्टमीला प्रकट झाली आहे. कोण? दक्षयज्ञाचा विध्वंस करणारी महाघोर भद्रकाली ती अष्टमीला प्रकट झाली होती. विशेषतः अष्टमीला सर्वदा पूजन करावे. नाना प्रकारचे उपहार, सुगंधी द्रव्य, पुष्पे, उठ्या, पायस. एक दिवस इथं पायसाचा नैवेद्य आणायचा आहे, माहिती आहे ना सगळ्याला. देवीला तांबूल चढवावं लागतो एक दिवस. कोणीतरी माता मावल्या ते ठरवून घ्या. इतके लोक म्हणल्यावर कमीत कमी 200-400 पानं तरी लागतील.
200-400 पानं कट करून आणि त्याला मिक्सरमधून वगैरे काढून त्याच्यामध्ये ते बडीशोप कात चुना वगैरे सगळं टाकून जे चालतं उपवासाला त्याचा तांबूल आणि पायस म्हणजे चांगलं दूध भांड्यामध्ये टाकून त्या दुधाला आळवून त्या दुधामध्ये साखर आणि चारोळी टाकून त्याला म्हणतात पायस. हे विशिष्ट 2 नैवेद्य देवीला देवी भागवतात सांगितले. एक दिवस आपल्याला तांबूल आणि पायस सोबतच आणायचं आहे नैवेद्याला आणि कुमारिकांचं आणि बटू वामनाचं पूजन एक दिवस आपल्याला करायचं आहे. 2 विशिष्ट विधी मी पुढे तुम्हाला त्याची सूचना देईल. लक्षात आलं. प्रत्येकानं देवीला विशिष्ट याच्यामध्ये सांगितलंय ऊद आणि गुगुळ लावावं, गुलाबजलानं रोज देवीला आंघोळ घालायला सांगितले, नवरात्रीमध्ये चमेली तेल वापरायला सांगितलेलं आहे, सेंट अत्तर केवड्याचं वापरायला सांगितलेलं आहे, देवीला बांगड्या मणी पोत मंगळसूत्र कवळं वगैरे हे सगळं तुम्हाला पुढे देवप्पा सांगतीलच. हवनाच्या वेळेस विशिष्ट विधी देवीचा नवरात्रामध्ये उपोषण करण्यात जे समर्थ असतील त्यांनी 3 उपोषणे केली असता ती त्यांना वर निर्दिष्ट केलेले फल देतात. 9 दिवस ज्यांनी उपवास केला सोनावून पिवळा आहे, पण ज्यांना 9 दिवस उपवास करता येत नाही त्यांनी शेवटचे 3 दिवस उपवास करावा. ज्यांच्याकडे बालाजीचे घट आहेत म्हटले त्यांनी अष्टमी नवमी आणि दशमी, ज्यांच्याकडे बालाजीचे घट नाही त्यांनी सप्तमी आणि अष्टमी आणि नवमी असे उपवास करावे. आणि ज्यांची पॉवरफुल शक्ती आहे त्यांनी पहिल्यापासून तर डायरेक्ट 90 पर्यंत उपवास करावा म्हटले. काहीच हरकत नाही आहे. पुढे नवरात्रीचा पूर मोठा विधी आहे आणि या नवरात्रीचं व्रत वनवासाला निघालेले असताना भगवान रामाने सुद्धा केलं. म्हटले कथम रामेण तच्चिरणं व्रतं देव्या सुखप्रदं राजभ्रष्टं कथम सोथ कथम सीतारता पुनः. भगवान राम वनवासाला गेलेले असताना रावणानं सीतेचं जेव्हा हरण केलं, सीतेचं हरण केल्यानंतर भगवान राम लक्ष्मण जेव्हा निघाले सीतेच्या शोधार्थ किष्किंधेला आले, नारदाची भेट झाली, तेव्हा नेमकी नवरात्री चालू होती. त्या नवरात्रीमध्ये नारदानं रामाला उपदेश केला आणि भगवान रामानं सुद्धा जगदंबा देवीचं हे नवरात्री व्रत केलं. देवी प्रसन्न झाली आणि देवीने प्रसन्न होऊन रामाला वरदान दिलं की तुमच्या हातानं रावणाचा वध होईल आणि तुमच्या हातानं रावणाचा वध होऊन तुम्ही सीतेला परत आणून 11,500 दिव्य वर्ष राज्य कराल असं वर्णन आहे. भगवान रामानं देखील हे नवरात्रीचं व्रत केलं. आणि इथे 3य स्कंदाला पूर्णविराम आहे. श्रीमद्देवी भागवते महापुराणे 3य स्कंदे अध्यायः. हरये नमः हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. श्रीमद्देवी भागवत महापुराणं 4th स्कंद अथ प्रथमोध्यायः. राजा जन्मेजयानं भगवान महर्षी वेदव्यासांच्या चरणामध्ये प्रणिपात केला. हे व्रत रामानंही केलं, नोहे नोहे भगवान श्रीकृष्णानं सुद्धा नवरात्रीचं व्रत केलं. श्री हरीच्या अवताराविषयी पुढे संभ्रम सांगितला. झाकी का क्या है? झाकी को लेके आओ ना. फिर पहले झाकी का दर्शन करा देते हैं सबको. झांकी का दर्शन करते हैं. पहले माता रानी का आगमन हो रहा है. बड़ा स्वागत अभिनंदन और पूजन करते हैं माता का. ओम दुर्गे नमो नमः. श्री दुर्गे नमो नमः. जय जय दुर्गे नमो नमः. सद्गुरु दुर्गे नमो नमः. ओम दुर्गे नमो नमः. श्री दुर्गे नमो नमः. जय दुर्गे नमो नमः. सद्गुरु दुर्गे नमो नमः. ओम दुर्गे नमो नमः. श्री दुर्गे नमो नमः. जय जय दुर्गे नमो नमः. सद्गुरु दुर्गे नमो नमः. ओम दुर्गे नमो नमः. श्री दुर्गे नमो नमः. जय दुर्गे नमो नमः. सद्गुरु दुर्गे नमो नमः. ओम दुर्गे नमो नमः. श्री दुर्गे नमो नमः. जय जय दुर्गे नमो नमः. सद्गुरु दुर्गे नमो नमः. ओम दुर्गे नमो नमः. श्री दुर्गे नमो नमः. जय जय दुर्गे नमो नमः. सद्गुरु दुर्गे नमो नमः.
दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो नमः ओम दुर्गे नमो नमः श्री दुर्गे नमो नमः जय जय दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो नमः ओम दुर्गे नमो नमः श्री दुर्गे नमो नमः जय जय दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो नमः ओम दुर्गे नमो नमः श्री दुर्गे नमो नमः जय जय दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो नमः ओम दुर्गे नमो नमः श्री दुर्गे नमो नमः जय जय दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो नमः ओम दुर्गे नमो नमः श्री दुर्गे नमो नमः जय जय दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो नमः ओम दुर्गे नमो नमः श्री दुर्गे नमो नमः जय जय दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो नमः सद्गुरु दुर्गे नमो बोलिए काली माता की जय काली कलकत्ते वाली की माता की जय। ये कलकत्ते से आई है काली माता, क्योंकि कलकत्ता में काली माता के 4 मंदिर है और रामकृष्ण परमहंस वो काली माता की पूजा किया करते थे। आज पूरी काली माता है और हाथ में नरमुंडों की माला भी लिए हुए। रेणुका माता की जय। 10 मिनट में मैं कृष्ण की कथा पूरी कर रहा हूँ। 9:15 बजे आरती में रोज का जो नियम है प्रवेश कर रहे हैं। या 3ऱ्या स्कंदात रामाची कथा सांगितली, नवरात्रीचं महात्म्य सांगितलं, देवीनं ब्रह्मा विष्णू महेशाला ज्ञान दिलं, बायका दिल्या, तिघांना राज्य दिले। 3ऱ्या स्कंदात ब्रह्मा विष्णू महेशाला ज्ञान दिलं, देवीनं बायका दिल्या, राज्य दिले, भगवान विष्णूने यज्ञ केला। रामाची कथा नवरात्रीचा डिटेल विधी 3ऱ्या स्कंदात सांगितला। 4थ स्कंदामध्ये हरीच्या अवताराविषयी संभ्रम सांगितला की भगवान श्रीकृष्णाला कारागृहामध्ये का जन्म घ्यावं लागलं ते एक वर्णन देवी भागवतात आलं। त्याचं कारण सांगताना असं सांगितलं, कश्यप महाराज आणि कश्यपाच्या ज्या 13 बायका आहेत, ज्या दक्षाच्या मुली होत्या, देवमाता अदिती आणि दैत्यमाता दिती, त्यापैकी कश्यपाच्या ज्या 2 बायका होत्या अदिती आणि सुरसा, या अदिती आणि सुरसा यांच्या सांगण्यावरनं कश्यपानं वरुणाच्या गायी हवना करता आणल्या, यज्ञाकरता वापसच दिल्या नाही। म्हणून वरुणानं कश्यपाला, आदिती आणि सुरसाला 28व्या द्वापार युगामध्ये गो लोकामध्ये किंवा गोपाल लोकामध्ये अवतार घेण्याचा, गोपाळ होण्याचा श्राप दिला की तू गोपाळ होशील। आणि म्हणून कश्यपच वसुदेव झाले, आदितीच देवकी झाली आणि सुरसाच रोहिणी झाली। पुन्हा एक कारण असं सांगितलं की आदितीचा पुत्र इंद्र, त्या इंद्रानं दितीच्या गर्भाचे 7 तुकडे केले होते सावत्र आईच्या गर्भामध्ये जाऊन, आणि ते पोरग मेलं नाही म्हणून 7चे पुन्हा 7 केले, 7 49। म्हणून दितीनं आदितीला श्राप दिला की तुझ्या सांगण्यावरनं तुझ्या पुत्रानं हा अधर्म केला, म्हणून जसं तुझ्या पुत्रानं या जन्मात माझ्या उदरात जाऊन माझ्या पुत्रांचे तुकडे केले ना, तसं पुढच्या जन्मामध्ये तूही 28व्या द्वापार युगामध्ये तू आणि तुझा पती कारागृहात पडेल आणि तुझे पुत्र राक्षस ठार करेल। म्हणून दितीच्या श्रापानं आदितीच देवकी झाली आणि वरुणाच्या श्रापानं कश्यप महाराज हे वसुदेव झाले, आदिती देवकी झाली आणि सुरसा रोहिणी झाली, असं वर्णन आहे धर्मशास्त्रामध्ये। कश्यप मुनींना श्राप प्राप्त झाल्यानंतर पुढे धर्म अधर्म याविषयी निरूपण केलं। असं सांगितलं की ब्रह्मदेवाच्या हृदयापासून सत्यनिष्ठ धर्म नावाचा ब्राह्मण पुत्र निर्माण झाला आणि त्याने दक्षाच्या 10 कन्याशी विवाह केला। आणि धर्माला हरिकृष्ण, नर व नारायण असे 3 पुत्र झाले। नर नारायण हे भगवान विष्णूचे 24 अवतारापैकी 2 अवतार सांगितले श्रीमद देवी भागवतामध्ये। आणि नर नारायण हे बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या करू लागले आणि केदारनाथची पूजा करू लागले। नर नारायण तपश्चर्या करत असताना यांच्या तपश्चर्येला घाबरून इंद्रानं यांची तपश्चर्या भंग करायला जवळपास 16,099 अप्सरा पाठवल्या। किती? 16,099। 16,099 अप्सरा येऊन यांची तपश्चर्या भंग करू लागले। नरनारायणाची तपश्चर्या भंग झाली नाही, पण
नर नारायणापैकी नारायणाला राग आला. नारायण म्हणला, इंद्र तुला काय वाटतं, तू आमची तपश्चर्या भंग करू शकतो? आता पाय मी काय करतो. म्हणून त्या नारायणानं त्या 16,099 अप्सराला पाहून आपल्या उजव्या हाताची चापट आपल्या उजव्या मांडीला मारली. आणि जेव्हा उजव्या हाताची चापट उजव्या मांडीला मारली तर त्या नारायणाची उजवी मांडी फाडून एक उर्वशी नावाची सुंदर अप्सरा बाहेर आली. संस्कृतमध्ये मांडीला उरू असं म्हणतात. आणि उरूतून जी बाई बाहेर आली तिला म्हणतात उर्वशी. म्हणजे उर्वशी नावाची जी अप्सरा आहे तिचा जन्म भगवान नारायणाच्या उजव्या मांडीतून झाला. देवी भागवतात उरू अशी चापट मारली, उर्वशी बाहेर आली. आणि त्या 16,099 अप्सराला नारायण भगवान म्हणाले, बघा तुम्हालाही लाज वाटेल एवढी सुंदर अप्सरा मी मांडीतून निर्माण केली आहे. ती उर्वशी तिकडे गेली आणि त्या उर्वशीला त्यांनी थोडीशी काय म्हणतात मराठीमध्ये बैला फुसला दिया. तिला त्या सगळ्याजणी म्हणले आम्ही याची तपश्चर्या भंग करायला आलो आणि तू काय लागलं तर तू एक नंबरची बायको. आपण सगळेजण लग्नाचा प्रस्ताव मांडू, आपण सगळेजण नारायणाच्या बायका हो. त्या 16,000 जणी उर्वशी त्यांच्या उनके बातों में आ गई आणि त्यांच्या उनके बातों में आकर के वो जो उर्वशी है ये नारायण से कहने लगी कि हम सभी आपकी पत्नियां बनना चाहती है. तो नारायण म्हणला, अरे बाप मला माफ करा, असं करू नका, मला श्राप देऊ नका, मी या जन्मात तुमच्याशी लग्न करू शकत नाही. कारण की 1000 वर्ष झाले मी नारायण म्हणजे कृष्ण आणि नर म्हणजे अर्जुन, आम्ही दोघं तपश्चर्या करतोय. आम्ही 28व्या द्वापार युगामध्ये मी कृष्ण होईल आणि हा नर म्हणजे अर्जुन होईल आणि तुम्ही सगळ्याजणी भावमासुराच्या नरकात तावडीत असाल तेव्हा मी तुम्हाला दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीला सोडविल आणि तुमच्याशी लग्न करेल. म्हणजे नर नारायणच कृष्ण अर्जुन झाले. आणि या 16,000 अप्सरांना दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता यांना भगवान श्रीकृष्णाने आपल्या बायका म्हणून स्वीकारलं. भगवान कृष्णाच्या ज्या 16,108 बायका आहे ना त्या या मागच्या जन्मातले देवी भागवतातल्या अप्सरा आहेत. एक भाव असा आहे आणि दुसरा भाव असा आहे की भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 बायका म्हणजे ऋग्वेदातले उपासना कांडाचे 16,000 मंत्र आहे. 100 बायका म्हणजे 100 उपनिषद आहे आणि 8 बायका म्हणजे अष्टधा प्रकृती आहे. दुसरा भाव, पहिला भाव अप्सरा आणि तिसरा भाव लौकिक भाव आपल्याला भागवतात माहिती आहे. बोले वृंदावन बिहारी लाल की जय. अहंकाराचे प्राबल्य, दैत्यराज प्रल्हादाची तीर्थयात्रा, प्रल्हादाचं नरनारायणाचं युद्ध झालं असं सांगितलंय पुढे. आणि शुक्राचार्य आणि राक्षसांचं युद्ध झालं. त्यामध्ये भगवान विष्णूकडून आणि इंद्राकडून शुक्राच्या मातेचा वध झाला. भगवान विष्णूला भृगूनं श्राप देऊन टाकला की तुला 24 अवतार धारण करावे लागतील. पैकी देवीच्या आज्ञेनं भगवान श्रीकृष्णानं कृष्ण अवतार धारण केला आणि कृष्ण अवतार धारण करून त्यांनी कंसाचा वध केला आणि रुक्मिणीसोबत विवाह केला. आणि 16,108 पुत्राची प्राप्ती भगवान श्रीकृष्णाला जगदंबेच्या कृपेनं झाली. जगदंबेचं व्रत हे नवरात्रीचं भगवान श्रीकृष्णानेही केलं होतं असं वर्णन श्रीमद देवी भागवतामध्ये आलं. एक कृष्ण का भजन गा करके आज की कथा यहाँ पर विश्राम ले रही है. श्रीमद देवी भागवते महापुराणे चतुर्थ स्कंदे अध्याय हरये नमः हरये नमः. कल से विशिष्ट कथा है माता रानी की. कल सभी माता बहनें अपने हाथ में चावल रखेगी. देवी का प्राकट्य कैसे हुआ था म्हणजे देवीचं या जगात सगळ्यात आधी प्राकट्य कसं झालं. महिषासुराची कथा, शुंभ निशुंभाची कथा, चंडमुंडाची कथा, धूम्रलोचनाची कथा, रक्तबीज विशिष्ट कथेला उद्यापासून प्रारंभ आहे. आज तर जसं देवीनं ब्रह्मा विष्णू महिषाला ज्ञान दिलं, बायका दिल्या, देवीनं आपलं नखात सगळं मणिद्वीप दाखवलं, हे तर सगळं वर्णन आहेत. पण उद्यापासून विशिष्ट कथा आहे. एक भजन गाएंगे और आरती में प्रवेश करेंगे. राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे राधे श्याम 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 राधे राधे राधे. गाइए सभी भक्तगण जरा ताली से बजाइए. कृष्ण 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 राधे राधे. काय आवाजाचा काय घोटाळा आहे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे. राधे कृष्ण हो राधे कृष्ण 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 राधे राधे राधे. राधे श्याम 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 राधे
कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे हे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम हरि राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे शेरावाली की जय काली मैया की जय कलकत्ते वाली की जय जोता वाली की जय बलिया वाली की जय मेहरा वाली की जय खंडिया वाली की जय वैष्णो देवी माता की जय बोल साचे दरबार की जय वृंदावन बिहारी लाल की